नमस्कार, मी सुदर्शन देवघरे. मित्रांनो, आज आपण चाललो आहे एका नव्या टॉपिककडे आणि तो जो टॉपिक आहे हा जिल्हा परिषद मध्ये मेन्शन केलेला टॉपिक आहे, तो म्हणजे मेटाबॉलिझम. आता बऱ्याच लोकांचं एक मी कन्फ्युजन आधी दूर करून देतो. मला पर्सनली पण बरेच लोकांनी, ज्या लोकांनी ऍडमिशन केली आहे, ग्रुपमध्ये आहे, मेसेज येत राहतात. बघा, तुम्ही आरोग्य विभागाचा जर सिलेबस बघितला, जे लोक आरोग्य विभागांनी आरोग्य विभागासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की बॅक्टेरियोलॉजी लिहिलं आहे, म्हणजे मायक्रोबायोलॉजी बद्दल लिहिलं आहे, हिमॅटॉलॉजी बद्दल लिहिलेलं नाहीये, बायोकेमिस्ट्री बद्दल पण दिसत नाही. हिमॅटॉलॉजी दिसते पण बायोकेमिस्ट्री दिसत नाही. मग ते अॅनाटॉमी, फिजिओलॉजीचे टॉपिक वगैरे दिसतात आणि काही टॉपिक डायरेक्ट मग मलेरिया, झिका, नंतर डेंग्यू असे काही टॉपिक दिसतात. त्याची प्रोसेसिंग कशी असते, ट्रीटमेंट काय असते, हे वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि हे सगळी जे आहे हे 2017च्या आधीपासूनचा जो सिलेबस आहे तेव्हापासून तो सिलेबस कॅरी फॉरवर्ड. आमच्या एक्झामला पण तोच आला. आमच्या नंतरचा 24 ऑक्टोबरची जी एक्झाम होती त्यावेळेस तोच सिलेबस आला, यावेळेस तोच सिलेबस आला. पण त्या सिलेबसमध्ये जो मॅक्झिमम सिलेबस दिला आहे, म्हणजे जवळजवळ 80% सिलेबस हा मलेरिया, डेंग्यू, झिका आणि इतर स्वाईन फ्लू वगैरे सारख्या गोष्टींचा दिला आहे. त्यावर आजपर्यंत एकही प्रश्न आलेला नाहीये. प्रश्न आलेला आहे 5 टॉपिकवर. एक आहे मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. ठीक आहे, बायोकेमिस्ट्री झालं, अॅनाटॉमी, हिमॅटॉलॉजी, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. या टॉपिकला घेऊनच मॅक्झिमम आपला प्रश्न पेपर आहे. 2017चा पहा, 2021चा बघा आणि 2024 ऑक्टोबरचा जो पेपर झाला, जो कॅन्सल झाला, त्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे बायोकेमिस्ट्री कुठंच लिहिलेलं नाहीये. पण तरी देखील ज्या परीक्षेमध्ये माझं सिलेक्शन आहे 21 म्हणजे फेब्रुवारीचा जो पेपर होता त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्रीवर आउट ऑफ 40 15पेक्षा जास्त प्रश्न आहे. आणि हा बायोकेमिस्ट्री त्या सिलेबसमध्ये कुठेच मेन्शन केलेला नाहीये. ठीक आहे, तरी पण प्रश्न आले. ठीक आहे, आता हा जिल्हा आरोग्य विभागाच्या लोकांनी हे लक्षात ठेवा की हे जे मी सगळं सांगत आहे याच्यातलं फक्त तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे टॉपिक मी घेतलेले आहे किंवा पुढे घेणार आहे तितकं नाही करायचं. फिजिक्स आणि केमिस्ट्री सोडून द्यायचं, बाकी सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहे. आणि जिल्हा परिषदवाल्यांसाठी तर एकदम सिंपल गोष्ट आहे. हे सगळे टॉपिक तुम्ही टॉपिक वाईज घेतच आहे. जसं का आता मेटाबॉलिझम, आता आरोग्य विभागवाले विचार करतील की सर हा जिल्हा परिषदेच्या सिलेबसमध्ये दिलेला टॉपिक आहे मेटाबॉलिझम, हा तुम्ही घेत आहे. मग आरोग्य विभागवाले म्हणतील सर आम्ही हा नाही केला तर चालणार नाही का? हा टॉपिक जो आहे हा बायोकेमिस्ट्रीचा टॉपिक आहे. त्या गाढवांनी जर फक्त इतकं जरी दिलं असतं, जसं केमिस्ट्रीसाठी त्यांनी केलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री दिलं, 5 बसा किती वाचायचं आहे, किती डेप्थमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्री हा शब्द न देता त्याच्यामध्ये सब टॉपिक दिला. लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट, हे सगळे बायोकेमिस्ट्रीचे टॉपिक आहे. ठीक आहे, नंतर त्यांनी बायोकेमिस्ट्री पण खाली लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये आपण ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटामिन्स ह्या सगळ्या टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, ते तर आपल्याला करायचेच आहे. पण हे जे फंक्शन त्यांनी दिलेले आहे बायोकेमिस्ट्रीचाच पार्ट आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, हा मेटाबॉलिझम हा सुद्धा बायोकेमिस्ट्रीचाच पार्ट आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करू नका की हे मला घ्यायचं आहे का, हे मला घ्यायचं नाही, माझ्या सिलेबसमध्ये दिलंय, सिलेबसनुसार पेपरच येत नाही. ठीक आहे, म्हणूनच मॅक्झिमम युट्यूबवाले काय करतात, त्यांना काही माहीत नसते, ते जे लिहिलं असते ना त्याचा डिस्प्ले करतात आणि मग त्याच्या याच्यावर मग बघा ऐसी पढाई करनी चाहिए, हे वाचायला पाहिजे, ते वाचायला पाहिजे, हे असं करा, ते वाचा, तेच वाचून सांगतात आणि आपले मुलं त्याला फॉलो करत बसतात. आणि मी व्हिडिओ टाकला, मला 500 व्ह्यू येणार नाही, ते लोक व्हिडिओ टाकतात, चुकीचं इन्फॉर्मेशन देतात, हजारो व्ह्यू असतात. अशी शोकांतिका आहे. असू द्या, आता आपण आपलं बघूया. आपल्याला काही फेमस व्हायचं नाही. फक्त जे लोक मला बघत आहे ते लोक ना माझ्या अभ्यासाचा, माझ्या व्हिडिओचा फायदा व्हावा. तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर आपण लोक पार्टी करूया. ठीक आहे, सो आता बघूया आपण मेटाबॉलिझम आरोग्य विभागासाठी पण आणि जिल्हा परिषदसाठी पण. सो मेटाबॉलिझम काय आहे त्याच्याकडे आपण बघूया. सो बायोकेमिकल चेंजेस ऑकर इन अ लिव्हिंग सिस्टीम. ही बायोकेमिकल चेंजेस आहे आपल्या बॉडीमध्ये. हे कंटिन्युअसली अशा प्रकारचे बायोकेमिकल, केमिकल म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या संदर्भातले केमिकल चेंजेस, आणि बायो म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारे चेंजेस. सो बायोकेमिकल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही केमिकल चेंजेस होतात विच इज ऑकर इन अ लिव्हिंग सिस्टीम विच फॅसिलिटेट द एनर्जी चेंजेस. एनर्जीचा चेंज त्याच्यामुळे होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सफर ऑफ अ बायोमॉलिक्युल्स. हे बायोमॉलिक्युल्स कोणते आहेत तर कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे. तर हे सगळ्या बायोमॉलिक्युल्सचं ट्रान्सफर होणं एका ठिकाणून दुसरीकडे एनर्जी संदर्भात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात आपण त्याला काय म्हणतो, मेटाबॉलिझम असं म्हणतो. मेटाबॉलिझम हा एक जरी टॉपिक असला तर हा मेटाबॉलिझम 2 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. मेटाबॉलिझमचे 2 भाऊ आहे. एक जो आहे किंवा हा मेटाबॉलिझम 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक जो आहे तो आहे कॅटाबॉलिझम आणि एक आहे अॅनाबॉलिझम. आता हे कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम पासून बनलेलं आहे मेटाबॉलिझम. सो मेटाबॉलिझम समजून घ्यायचं असेल तर पहिले तुम्हाला समजून घ्यावं लागेल कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम काय आहे. कॅटाबॉलिझम एकदम सिंपल. कॅटा म्हणजे काय, आपल्याला कट करायचं आहे असं लक्षात ठेवायचं.
कॅटा म्हणजे काय, आपल्याला कट करायचं आहे, एका वस्तूचं 2-3 भागामध्ये डिवाइड होत आहे, म्हणजे काय झालं, कॅटाबॉलिझम. कट, ब्रेकडाऊन, त्या संदर्भातला कॅटाबॉलिझम. आता बघा, डिग्रेडेशन और ब्रेकडाऊन प्रोसेस ऑफ अ मायक्रोमॉलिक्यूल. डिग्रेडेशनची प्रोसेस आहे, ब्रेकडाऊनची प्रोसेस आहे, कोणाला, मायक्रोमॉलिक्युल्स. कोणते असतात मायक्रोमॉलिक्युल, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स हे सगळे काय आहे, तर मायक्रोमॉलिक्युल्स आहे. मॅक्रोमॉलिक्युल्स आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, कट डाऊन करायचं आहे. इथे मायक्रो नको होतो, इथे मॅक्रो पाहिजे होता. ठीक आहे, तो कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स हे काय आहे, मॅक्रोमॉलिक्युल्स आहे, त्यांना आपल्याला कट करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे. तर बघा, कार्बोहायड्रेटचा हा जो मी सी लिहिला आहे, हा म्हणजे होते कॅटाबॉलिझमचा मी सी लिहिला आहे. ठीक आहे, सो कार्बोहायड्रेट जर तुम्ही कॅटाबॉलिझम झालं, ब्रेकडाऊन झालं, तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो, ग्लुकोजमध्ये. ग्लुकोज पुढे जाऊन पुन्हा CO2 आणि वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. बघा, CO2 आणि वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. सो कार्बोहायड्रेट ग्लुकोजमध्ये कॅटाबॉलाइज झाला आणि पुन्हा ग्लुकोज पुढे CO2 आणि वॉटरमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. सो कॉम्प्लेक्स फॉर्म होता कार्बोहायड्रेट, जो पुढे जाऊन काय झालं, हळूहळू एकदम ग्लुकोजमध्ये, तिथे जाऊन पुढे CO2 आणि वॉटर सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे कॅटाबॉलिझममुळे. आता पुढे बघा, प्रोटीन. जर एखादा प्रोटीन आहे, त्याचं कॅटाबॉलिझम झालं की तो कन्वर्ट कशामध्ये होतो, अमिनो ऍसिडमध्ये कन्वर्ट होतो, आणि अमिनो ऍसिड पुन्हा अमिनो किंवा अमिनो डेरिव्हेटिव्ह अमोनियामध्ये आणि अमिनो डेरिव्हेटिव्हमध्ये तो पुढे जाऊन काय होतो, डिवाइड होतो. सो कॅटाबॉलिझम, प्रोटीनचं कॅटाबॉलिझम, प्रोटीनचं ब्रेकडाऊन झाला कशामध्ये, अमिनो ऍसिडमध्ये कन्वर्ट. अमिनो ऍसिड पुढे कशा झाला, कशामध्ये, अमोनियामध्ये किंवा अमिनो डेरिव्हेटिव्ह मध्ये पुढे जाऊन तो होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे. तसंच मी आता लिपिडचं म्हणू शकतो, लिपिडचं ब्रेकडाऊन, लिपिडचं कॅटाबॉलिझम म्हणजे कशामध्ये होणार, ते फॅटी ऍसिडमध्ये. फॅटी ऍसिडचं पुन्हा ऍसिटिल कोएमध्ये. एकदम सिंपल आहे, कार्बोहायड्रेट ग्लुकोजमध्ये, CO2 आणि वॉटरमध्ये. फॅटी ऍसिड म्हणजे फॅट जो आहे तो होणार फॅटी ऍसिडमध्ये आणि पुन्हा तो ऍसिटिल कोएमध्ये. प्रोटीन जो आहे तो अमिनो ऍसिडमध्ये आणि अमिनो ऍसिड पुन्हा अमिनो डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर हे सगळं झालं त्याचं कॅटाबॉलिझम. एक मोठा कार्बोहायड्रेट कसा कसा डिवाइड झाला, एक मोठा प्रोटीन कसा कसा डिवाइड झाला, लिपिड कसा कसा डिवाइड झाला, ते म्हणजे कॅटाबॉलिझम. आता आपण बघूया, ये तोडने वाली बात है और ये जोडने वाली बात है. एनाबॉलिझम हा जोडण्याची प्रक्रिया आहे. हे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात, छोटे छोटे अमिनो ऍसिड, यांना जॉईन करा प्रोटीन वे, छोटे छोटे ग्लुकोजचे मॉलिक्युल जॉईन करा, त्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतील मोठमोठे, जसं लॅक्टोज वगैरे सारखे. ठीक आहे, तर हे ये तोडने वाला है और ये जोडने वाला है. तो ये जोडने वाला म्हणजे कोणता, एनाबॉलिझम. बघा, कन्स्ट्रक्टिव्ह और बिल्डिंग अप प्रोसेस, हे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे. दोन छोटे छोटे ग्लुकोजचे मॉलिक्युल करा, जॉईन करा, एक मोठा मॉलिक्युल तयार होईल. अमिनो ऍसिड छोटे छोटे जॉईन करा, एक मोठा त्याच्यापासून प्रोटीन तयार होईल. सो इट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह और बिल्डिंग ऑफ अ प्रोसेस. बिल्डिंग अप का म्हणतात, किंवा जशी बिल्डिंग असते, एक भिंत जर तुम्ही पकडली, याच्यामध्ये काय असतात, छोटे 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 विटा जोडलेल्या असतात आणि पूर्ण मग त्याच्यापासून बनलेली आपल्याला भिंत दिसते. प्लास्टर केल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला माहित पण पडत नाही की याच्या आतमध्ये काय विटा आहे. त्या ज्या विटा आहेत, त्या विटा म्हणजे काय आहेत, आपण कन्सिडर करूया अमिनो ऍसिड आहे. आणि त्या खूप सगळ्या अमिनो ऍसिड काय बनते, मग एक पूर्ण भिंत म्हणजेच प्रोटीन बनत आहे. तर अशी ही बिल्डिंग अप प्रोसेस आहे. छोटे छोटे मॉलिक्युल येतात आणि त्याच्यापासून काहीतरी एक मोठी वस्तू निर्माण होते. इट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. काहीतरी जॉईंट होत आहे आणि काहीतरी मोठं बनत आहे, म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. सिंथेसिस ऑफ अ मॅक्रोमॉलिक्यूल, इथे काय होत आहे, सिंथेसिस होत आहे मॅक्रोमॉलिक्यूलचे. हे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स होते, अमिनो ऍसिडचे छोटे छोटे मॉलिक्युल्स आणि कंबाईन झाले, याच्यापासून बनला मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रो म्हणजे कोणता, कार्बोहायड्रेट बनला. त्या छोट्या छोट्या ग्लुकोज पासून मॅक्रो म्हणजे मोठा मॉलिक्यूल बनला, तो होता कार्बोहायड्रेट. त्या छोट्या छोट्या अमिनो ऍसिडपासून एक मॅक्रो म्हणजे मोठा अमिनो ऍसिड बनला. अमिनो ऍसिड पासून एक मॅक्रो मॉलिक्यूल बनला, ज्याला आपण प्रोटीन म्हटलं. ठीक आहे, फॅटी ऍसिडचे छोटे छोटे मॉलिक्यूल घेतले, त्यापासून मॅक्रो मॉलिक्यूल कोणता, तर फॅटी ऍसिड बनला. तर हे झालं प्रोटीनचा मी पी लिहिला आहे, लिपिडचा मी एल लिहिला आहे, आणि न्यूक्लिक ऍसिड हे सगळे बनतात कशामुळे, अॅनाबॉलिझममुळे. छोटे छोटे मॉलिक्यूल जमा होतात आणि त्याच्यापासून काय बनत आहे, अॅनाबॉलिझम बनत आहे. सो कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम असे हे दोन पार्ट जे आहे, याच्यापासून काय बनतं, तर मेटाबॉलिझम. त्याच्यामध्ये सांगण्यासारखं बऱ्याचशा थेरॉटिकल गोष्टी आहेत, पण आपण जो चॅप्टर घेणार आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बिलकुल पटापट घेणार आहे. ठीक आहे, सो याच्यापेक्षा बाहेर या टॉपिकवर नाही विचारू शकत. आता तुम्हाला कन्सेप्ट पण समजले. काय झालं, अॅनाबॉलिझम मध्ये छोट्या छोट्या मायक्रोमॉलिक्युल्स पासून मॅक्रोमॉलिक्यूल बनला. छोट्या छोट्या प्रोटीन्स मॅक्रो आहे, पण त्याच्यापासून अमिनो ऍसिड पासून बनला. मायक्रोमॉलिक्यूल पासून मॅक्रो. इथे काय झालं, एका मोठ्या मॅक्रोमॉलिक्यूलचं डिव्हिजन झालं आणि त्याच्यापासून मायक्रो मध्ये ते कन्वर्ट झालं. सो कॅटाबॉलिझम मध्ये डिवाइड झालं मायक्रो मध्ये, आणि इथे मायक्रो पासून एक मोठा मॅक्रो बनला. ठीक आहे, मायक्रो म्हणजे लहान आणि मॅक्रो म्हणजे मोठा.
तर ह्या दोघांमध्ये तो डिफरन्स आहे. आता आपण काय बघू, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे कॅटाबॉलिझम आहे, हे अॅनाबॉलिझम आहे, या दोघांना मिळून म्हणते हे मेटाबॉलिझम. आता हे मेटाबॉलिझम कार्बोहायड्रेटचं कसं होते, हे मेटाबॉलिझम फॅटचं कसं होते, हे मेटाबॉलिझम प्रोटीनचं कसं होते, हे सगळं आता आपल्याला बघायचं आहे. आणि पहिलाच मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे त्या फॅटवर आणि प्रोटीनवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहे, पण हा जो कार्बोहायड्रेटचा मेटाबॉलिझम आहे याच्यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. एखादा भुल्ला भटकला प्रश्न तुम्हाला भेटूनच जाईल, इतका महत्वाचा हा टॉपिक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आता समोर जसं तुम्हाला याच्यामध्ये नाही का काही शब्द असे ओळखीचे वाटेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की हे आपण 12वी मध्ये तर नाही शिकलोय, हे आपण शिकलोय. ठीक आहे, हे पुढे जे आहे हे कुठेतरी तुम्हाला 12वीशी लिंक करून देईल. तुम्हाला ग्लायकोलिसिस सारखे शब्द आठवत असेल, ठीक आहे, ग्लायकोलिसिसची सायकल होती, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आठवतील. ते मी शिकवणार पण आहे आणि ते येतील पण आता आपल्याला, पण हे त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स आहे ग्रॅज्युएशन लेवलवरचं, पण ते तुम्हाला शब्द गेल्यासारखे वाटतील. आता पुढे बघा, मेटाबॉलिझम ऑफ अ कार्बोहायड्रेट. तर हे समजून घेत असताना पहिले कार्बोहायड्रेट जो आहे तो कशासाठी आपल्या बॉडीमध्ये यूज होतो, आपल्या बॉडीचा फ्युएल म्हणून, आपल्या बॉडीचं इंधन म्हणून आपण फ्युएल म्हणून कार्बोहायड्रेटचं यूज करतो. ऑक्सिडेशन टू गिव्ह द एनर्जी, आपल्या बॉडीमध्ये त्या कार्बोहायड्रेटचं जेव्हा ऑक्सिडेशन होते तेव्हा आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. तुम्ही सिंपल एक्झाम्पल घ्या यार, जर तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही कधी पडले असेल लगेच तुम्हाला ग्लुकोजचं पाणी का देतात, कारण की ग्लुकोज जो आहे हा इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे, ते कार्बोहायड्रेट आहे, आपल्या बॉडीला ते एनर्जी देण्याचं काम करतं. ठीक आहे, सो मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीचं फ्युएल आहे, त्याचं ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला एनर्जी मिळते आणि हे आहे कार्बोहायड्रेटचे युजेस. आता मेटाबॉलिझम ऑफ अ कार्बोहायड्रेट आपल्याला करायचं आहे म्हणजे बघा मी इथे काय लिहिलं, मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, इथे कार्बोहायड्रेटचे 2 यूज लिहून टाकले शॉर्टमध्ये. आणि कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम म्हणजे आपल्याला मेटाबॉलिझम कशाचं करायचं आहे, ग्लुकोज आणि सबस्टन्स रिलेटेड टू द ग्लुकोज. कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम करायचं आहे म्हणजे इन शॉर्ट आपल्याला ग्लुकोजचंच मेटाबॉलिझम करायचं आहे. का बरं, कारण की मोठे जेव्हा कार्बोहायड्रेट राहतील, जसं लॅक्टोज झालं, माल्टोज झालं, हे जे पॉलिसॅचराइड्स राहतील हे फायनली कन्वर्ट होतील ग्लुकोजमध्ये आणि मग पुन्हा ग्लुकोजच आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. म्हणून त्यांनी फायनली म्हटलंय की यार तुम्हाला कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम करायचं आहे म्हणजे शॉर्टमध्ये असंच म्हणा ना की ग्लुकोजचंच मेटाबॉलिझम करायचं आहे, कारण की मोठे मॉलिक्यूल पुन्हा कन्वर्ट होऊन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ग्लुकोजमध्ये, आणि पुन्हा ग्लुकोजचं काय होणार आहे, आपल्याला त्याचं डिव्हिजन करायचं आहे किंवा म्हणू शकतो मेटाबॉलिझम करायचं आहे. सो कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम म्हणजे इन शॉर्ट ग्लुकोज आणि ग्लुकोज रिलेटेड जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचं आपल्याला मेटाबॉलिझम करायचं आहे. हे शॉर्टमध्ये इथे लिहिलं मी. आता पुढे बघा, आता कार्बोहायड्रेट कोणते आहे, मोठे मॉलिक्युल जसं की स्टार्च आहे, शुक्रोज आहे, लॅक्टोज आहे, हे मोठमोठे मॉलिक्युल आहे. यांचं डायजेशन झाल्यानंतर किंवा याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर ते फायनली कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ग्लुकोजमध्येच कन्वर्ट होणार आहे. मग आता हे ग्लुकोजचं कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होत असताना याच्यामध्ये 4 महत्वाचे आस्पेक्ट्स आहेत. सो आस्पेक्ट्स ऑफ अ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. आता हे 4 आस्पेक्ट व्यवस्थित समजून घ्या. का बरं, कारण की हे कसं आहे, शब्दांचा खेळ आहे. ते शब्द जोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही तर मग ती वाली सिच्युएशन येईल तुमच्यासोबत, कन्फ्युजन है, सोल्यूशन का पता नहीं, सोल्यूशन जब मिला तो क्वेश्चन क्या था पता नहीं, सेम सिच्युएशन येऊ शकते. शब्द बघायला किती सिमिलर आहे, फक्त कन्सेप्ट समजला की तुम्ही व्यवस्थित होऊन जाईल. बघा, आस्पेक्ट ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम या 4 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. याचा पहिला पार्ट बघा इथे लिहिलेला आहे, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज जे आहे हे 2 पद्धतीने होणार आहे किंवा आपण ते आता पुढे शिकणार आहे. सो आस्पेक्ट ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम किंवा ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होत असताना 4 पार्टमध्ये डिवाइड होते. त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो आहे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते, तर एक जी पद्धत आहे त्याला म्हणतात ग्लायकोलिसिस, त्यालाच आपण म्हणतो ईएमपी पाथवे, एमेंडंट मेयरहॉफ पाथवे. ईएमपी पाथवे आणि ग्लायकोलिसिस ही एकच आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ग्लायकोलिसिसची प्रोसेस आणि ईएमपी पाथवे म्हणजेच एमेंडंट मेयरहॉफ पाथवे ह्या एकच प्रोसेस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एक तर ग्लायकोलिसिस किंवा ईएमपी पाथवे किंवा एचएमपी म्हणजेच हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट. हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट म्हणजे एचएमपी. ठीक आहे, एचएमपी हा पाथवे आहे, एचएमपी पाथवे. ठीक आहे, एचएमपी पाथवे किंवा हेक्झोज मोनोफॉस्फेट शंट, आणि एक आहे ग्लायकोलिसिस ज्याला आपण पुन्हा म्हटलं आहे ईएमपी पाथवे म्हणजे एमेंडंट मेयरहॉफ पाथवे. हे 2 पाथवे रिलेटेड विथ द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता हे जे ग्लायकोलिसिस आहे ना ही खूप फेमस रिएक्शन आहे, इतकी फेमस आहे की 12th मध्ये तुम्ही तुमच्या टीचर लोकांनी सांगितलं असेल यार इसको करके ही जाना. ठीक आहे, तर हे जे ग्लायकोलिसिस तुम्हाला दिसतं याच्यामध्ये होते काय की ग्लुकोज जो आहे हा पायरुवेटमध्ये किंवा लॅक्टोजमध्ये कन्वर्ट होतो आणि तो पुन्हा मग ऍसिटिल कोमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यानंतर तो CO2 आणि वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. सिंपल आहे, ही ग्लायकोलिसिसची रिएक्शन आपण घेऊया
किंवा मला ती पूर्ण लिहिणं शक्य नाही झालं तर मी ग्रुपमध्ये टाकून पण देईल. पण तुम्हाला माहिती पाहिजे की हे जे ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे याच्यामध्ये होते काय, जो ग्लुकोज आहे तो कन्वर्ट होत आहे पायरुविक ऍसिडमध्ये किंवा लॅक्टोजमध्ये, आणि तो पुढे कन्वर्ट होत आहे ऍसिटिल कोएमध्ये. ऍसिटिल कोए पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होत आहे, CO2 आणि वॉटरमध्ये. वाटतंय हे सगळे ओळखीचे शब्द आहे. हे आपल्या 12वी मध्ये आपण केलं आहे, अख्खी रिॲक्शन लिहिली आहे ती, हे याच्यामध्ये हे याच्यामध्ये हे याच्यामध्ये विथ त्याच्यामध्ये असलेले एन्झाईम्स पण. ठीक आहे. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज दोन पद्धतीने होते. एक जो आहे त्याला आपण म्हणतो आहे ग्लायकोलिसिस किंवा EMP पाथवे. EMP म्हणजे एमेंडंट मेयरहॉफ पाथवे, ज्याच्यामध्ये आपण ग्लुकोजचं पायरुवेटचं किंवा लॅक्टोजचं पुन्हा आपण ऍसिटिल कोए आणि ऍसिटिल कोएचं CO2 वॉटरमध्ये कन्वर्ट झालं. आणि एक आहे HMP पाथवे, ह्या पद्धतीने देखील ग्लायकोलिसिस होऊ शकते. हे काय आहे हे पण आपण बघणार आहे. दुसरी पद्धत आहे सिंथेसिस ऑफ ग्लुकोज. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं, नावासोबत खेळणं, शब्दांसोबत खेळणं काय असतं. आता बघा, सिंथेसिस ऑफ ग्लुकोज फ्रॉम अ नॉन कार्बोहायड्रेट सोर्स. आपल्याला ग्लुकोजचं सिंथेसाइज करायचं आहे, पण नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस पासून तो ग्लुकोज बनवायचा आहे. या प्रोसेसला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुको म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस, निओ म्हणजे नवीन पद्धतीनं, म्हणजे कार्बोहायड्रेट नसलेल्या कंपाऊंड पासून ग्लुकोजचं फॉर्मेशन करणं म्हणजे ग्लुको. निओ म्हणजे नवीन, जेनेसिस म्हणजे सिंथेसिस. सो ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, ग्लुकोजचं सिंथेसिस करणं फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट. ग्लुकोजचं नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट पासून सिंथेसिस करणं म्हणजे होते ग्लुकोनिओजेनेसिस. आता अजून एक, कन्व्हर्जन ऑफ अ ग्लुकोज इनटू द ग्लायकोजन. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण कंटिन्युअसली आपण जर चांगलं जेवण केलं, आपल्या बॉडीमध्ये चांगलं ग्लुकोज असेल तर एक्स्ट्राचं ग्लुकोज आपल्या लिव्हरमध्ये किंवा आपल्या मसलमध्ये स्टोअर होते इन द फॉर्म ऑफ अ ग्लायकोजन. म्हणजे आपण जर ग्लुकोज घेतलं, कामाचं ग्लुकोज आपल्या बॉडी यूज करते, एक्स्ट्राचं ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये स्टोअर होते. या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोजेनेसिस. ग्लायको म्हणजे ग्लायकोजन, जेनेसिस म्हणजे प्रोडक्शन. घेतलं काय, ग्लुकोज, एक्स्ट्रा झालं म्हणून ते कशामध्ये कन्वर्ट झालं, ग्लायकोजनमध्ये. म्हणजे कशाचं सिंथेसिस झालं, ग्लायकोजनचं सिंथेसिस झालं, म्हणून म्हटलेलं आहे ग्लायकोजेनोसिस. हे होतं ग्लुकोनिओजेनेसिस, हे होतं ग्लायकोजेनेसिस. जर तुम्हाला आता कोणी विचारलं व्हॉट इज अ ग्लायकोनिओजेनेसिस, तर ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय, ग्लुको म्हणजे ग्लुकोज, न्यूओ म्हणजे नवीन पद्धतीनं नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट पासून आपल्याला ग्लुकोज फॉर्म करायचा आहे, आणि सिंथेसिससाठी आपण जेनेसिस हा शब्द वापरला. सो ग्लुकोजचं सिंथेसिस नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट पासून होत असेल तर त्याला आपण ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतो. ग्लुकोज एक्स्ट्रा झालं की ते कन्वर्ट होतं ग्लायकोजनमध्ये. या प्रोसेसला म्हणतात, किंवा ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोजेनेसिस. आणि आता हा झाले तुमचे 3 कन्सेप्ट. आणि चौथा कन्सेप्ट बघा, ब्रेकडाऊन ऑफ अ ग्लुकोज टू फॉर्म अ ग्लायकोजन. आता हे जे ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये मसलमध्ये होतं, याला जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा आपल्याला ग्लुकोजमध्ये पण कन्वर्ट करायचं आहे, आणि त्या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोजनोलायसिस. लायसिस इज अ ब्रेकडाऊन. ग्लायकोजनोलायसिस म्हणजे काय, तुमच्या लिव्हरमध्ये, तुमच्या मसलमध्ये जे ग्लायकोजन आता स्टोअर झालेलं होतं त्याला पुन्हा ग्लुकोजमध्ये जेव्हा बॉडीची गरज असेल तेव्हा कन्वर्ट करणं, या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोजनोलायसिस. ग्लायकोजनोलायसिस म्हणजे म्हणजे ग्लायकोलायसिस जे बनलं त्याचा आता काय करायचं आहे, लायसिस करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे, आणि कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे, ग्लुकोज. म्हणजे इट इज ऑल अबाउट द आउटलाईन ऑर बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू द मेटाबॉलिझम ऑफ अ कार्बोहायड्रेट. सो आता इथे जे सगळं मी लिहिलेलं आहे याला आपल्या एकदम डिटेलमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, मला डिटेलमध्ये नाही द्यायचं आहे. डिटेलमध्ये जर आपण गेलो ना तर आपल्याला फक्त हा टॉपिक शिकायला 10-15 दिवस लागेल. आपल्याला एक्झामला काय गरजेचं आहे फक्त त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला देतो आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण बघूया की सर्वात शेवटी आपण शेवटचा जो आपला चार्ट होता इथे आपण ग्लायकोलिसिस लिहिलं होतं. त्याच ग्लायकोलिसिसला आपण EMP पाथवे म्हणजे एमेंडंट मेयरहॉफ पाथवे देखील म्हटलं होतं. तर याच ग्लायकोलिसिसला ज्याला आपण EMP पाथवे म्हटलं आहे, म्हणजेच एमेंडंट मेयरहॉफ पाथवे म्हटलं आहे. हा पाथवे आता आपण समजून घेऊया, हे ग्लायकोलिसिस आता आपण समजून घेऊया. लायसिस इज द ब्रेकडाऊन, आणि ग्लुकोजचं लायसिस आपल्याला बघायचं आहे. सो काय आहे टेक्निकली जर बघितलं, सो ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू म्हणजे ग्लुकोज सोबत ऑक्सिजन कनेक्ट झाल्यानंतर, रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन पायरुवेट आणि लॅक्टोज मध्ये होते. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. सो व्हॉट इज अ ग्लायकोलिसिस? द ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज विच इज देन कन्वर्टेड इनटू द लॅक्टोज.
अँड पायरुवेट इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. ही प्रोसेस जी आहे, ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही ॲनारोबिक आहे. इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे होते ॲनारोबिक. आणि पुन्हा ही पूर्ण प्रोसेस कुठे होत आहे, सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये होत आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, आपण करतो आहे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज आणि फॉर्म काय होत आहे, पायरुवेट अँड लॅक्टोज. दुसरी महत्वाची गोष्ट की हे सगळं अनारोबिक फेज आहे. म्हणजे ऑक्सिजनचा इथे कुठेही जर तुम्हाला विचारलं की ग्लायकोलिसिस मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा एरोबिक, इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा अनारोबिक, तर ते आहे अनआरोबिक म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रोसेस जी ग्लायकोलिसिसची मी तुम्हाला सांगितली ती सेलमध्ये होत कुठे आहे, तर सेलमध्ये जो सायटोप्लाझम आहे, म्हणजे हा जर आपण सेल कन्सिडर केला, इथे न्यूक्लियस असतो, ह्या सराउंडिंग मध्ये जे सायटोप्लाझम तुम्हाला दिसत आहे, इथे ही सेलमधली ही ग्लायकोलिसिसची प्रोसेस होत आहे. तर बघा की ऍक्च्युअली ही प्रोसेस आहे कशी. तर आता बघा ही सायकल कशी आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समजून सांगतो. बघा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं, ग्लुकोजचं जेव्हा ग्लुकोज जो आहे हा फायनली कन्वर्ट कशामध्ये होतो, ऑक्सिडेशन झाल्यानंतर हा ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतो. आणि तो ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे हा ग्लुकोज 1,6 डायफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतो. सो ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1,6 डायफॉस्फेट. आता ग्लुकोज 6 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. सो ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. इझी आहे बघा. ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. इथपर्यंत आपण पोहोचलो. सो ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होत असताना कोणता एन्झाईम यूज झाला, त्याला म्हणतात हेक्झोकायनीज. ग्लुकोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होत असताना जो एन्झाईम त्याला आपण म्हणतो आयसोमरेज. त्याच्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट होत असताना फ्रुक्टोकायनीज मध्ये हा एन्झाईमचा यूज झाला. याची मी बॉक्समध्ये तुम्हाला दाखवलं आहे. हे काही महत्वाचे एन्झाईम्स आहे ज्याच्यामुळे ते रिॲक्शन काहीतरी फास्ट झालेली आहे. आणि हा फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट 2 याच्यामध्ये डिवाइड झाला. हे दोन्हीही फॉस्फेट आहे. बघा इथे पण लिहिलं आहे फॉस्फेट आणि इथे पण लिहिलं आहे फॉस्फेट. एक फॉस्फेट आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि दुसरा आहे डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. आता थोडं वाढत चाललं आहे. तर आपल्याला माहिती आहे आपला अभ्यास चांगला आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट आणि फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट पुन्हा दोन्हीच्या मध्ये डिवाइड होत आहे. एक फॉस्फेट इकडे आहे, एक फॉस्फेट इकडे आहे. हा कोणता फॉस्फेट आहे, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. आता या दोघांपासून पुन्हा आणि इथे जो एन्झाईम आहे तो अल्डोज आहे. या दोघांपासून पुढे म्हणत आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. तर इथे जे लिहिलं होतं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट तेच आपल्याला खाली लिहायचं आहे. पुढे 1,3 डायफॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. आता इथे ग्लिसरॉल्डिहाइडच होतं, पुन्हा इथे ग्लिसरॉल्डिहाइडच लिहायचं आहे, पण 1,3 डायफॉस्फो हे जास्तीचं लावायचं आहे. ग्लिसरॉल्डिहाइड आहेच. मग ग्लिसरॉल्डिहाइड वेळेला 2 स्टेप झाल्या. मग 3 फॉस्फोग्लिसरेट, मग 2 फॉस्फोग्लिसरेट, नंतर फॉस्फोफिनॉल पायरुवेट. कारण की आता आपल्याला फायनली आपल्याला माहिती आहे आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं होतं, पायरुवेट मध्ये. तर बघा पुन्हा यांनी काय केलं, इथे पायरुवेट आणलं, इथे पायरुवेट आणलं, इथे पायरुवेट आणलं. म्हणजे 3 स्टेप ज्या आहे त्या पायरुवेट संदर्भातल्याच आहे. फॉस्फोफिनॉल पायरुवेट, इनॉल पायरुवेट, कीटो पायरुवेट आणि शेवटचा जो आहे तो लॅक्टोज. म्हणजे किती सोपी आहे. लॅक्टोजची आपल्याला शेवटी आणायचंच होतं काही करून, कारण की आपण म्हटलंच होतं पायरुवेट मध्ये हे 3 पायरुवेट झाले, फॉस्फोफिनॉल पायरुवेट, इनॉल पायरुवेट आणि लॅक्टो पायरुवेट आणि शेवटी लॅक्टोजचा आहेच. बघा तुम्हाला असं वाटत असेल की हे सरनी एवढं सगळं लिहून दिलं आणि हे पाठ कसं करायचं, हे पाठवत असते का वगैरे वगैरे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी 10वीला पण शिकवतो, 12वीला पण शिकवतो. 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये याची जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे, ही चेन नाही दिली आहे, पण 12वी मध्ये ही चेन दिलेली आहे. आपण सगळे 12वी पास झालेलो आहे तेव्हाच आपण आपलं BSc कंप्लीट केलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा नाक न मुरडता सर हे कसं पाठ येईल असे रिकामे मेसेज न करता जसं दिलं आहे तसं पाठ करायचं. मी पोरांना शिकवलं आहे. 12वीच्या मुलांनी मला ही रिॲक्शन कित्येक वेळा व्हाईटबोर्डवर लिहून दाखवली आहे समोर येऊन. तर आपण त्यांच्याशी अभ्यासामध्ये चांगलेच आहोत. त्याच्यामुळे हे जरी लांब वाटत असली, लांब लचक वाटत असली, कसं लक्षात राहील असे रिकामे प्रश्न डोक्यामध्ये न आणता जसं दिलं आहे ते पाठ कसं होईल याच्याकडे लक्ष ठेवायचं. ठीक आहे. हे सगळे जे एन्झाईम्स आहे याच्यावर देखील मी प्रश्न बघितले आहे. म्हणजे मी हे एन्झाईम लिहिलं त्यासाठी आहे की एकदा एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लॅब रिलेटेड एक्झाम मध्ये हा ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये जेव्हा कन्वर्ट होतो तो कोणता एन्झाईम यूज होतो असा प्रश्न आलेला आहे.
हेक्झोकायनेज त्याचा आन्सर होता. ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला आता हे लिहून दिलं हे काही असं पाहिलं तर प्रत्येक इथे पण एन्झाईम आहे, इथे पण एन्झाईम, इथे पण एन्झाईम, इथे पण एन्झाईम, पण मी काही एन्झाईम ड्रॉप केले कारण की काय विचारलं जाऊ शकतं याचा विचार करून. तर तुम्ही बिलकुल हा आपला जो चार्ट आहे माहीतच आहे तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला बघा, ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, आणि मग आपण 2 याच्यामध्ये डिवाइड केलं, इकडे पण एक फॉस्फेट होता, इकडे होता ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. ठीक आहे. आणि तोच ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट मी खाली घेतला होता, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट, आणि इथे आपण काय घेतलं 3 फॉस्फोग्लिसरेट, 2 फॉस्फोग्लिसरेट, आणि नंतर 3 स्टेप घेतल्या होत्या कशाच्या, पायरुवेटच्या. बघा, फॉस्फोफिनॉल पायरुवेट, इनॉल पायरुवेट, आणि नंतर पुन्हा कीटो पायरुवेट, आणि शेवटची स्टेप जी आहे ती लॅक्टोज आहे. एकदम इझी. असं तुम्ही एक दोनदा जर त्याला म्हणण्याचं की यार नाही, शेवटच्या 3 स्टेप होत्या त्याच्यामध्ये पायरुवेट होतं. मग कोणता होता, पहिला फॉस्फोफिनॉल पायरुवेट, नंतरचा कोणता होता, इनॉल पायरुवेट, नंतरचा कोणता होता, कीटो पायरुवेट. म्हणजे ह्या 3 स्टेप झाला. शेवटचा फ्रुक्टोज तर आपल्याला माहितच आहे. म्हणजे ह्या 4 स्टेप आपल्याला माहितीच आहे. याच्यावर काय लक्षात ठेवायचं आहे, 3 फॉस्फोग्लिसरेट, 2 फॉस्फोग्लिसरेट, हे तर इझीच आहे. आणि हे तर मी तुम्हाला पाठ करूनच दिलं आहे. इथे 2 फॉस्फेट आहे, 1 फॉस्फेट. तर हे कसं थोडंसं डोक्याला ताण देऊन हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे 12वीची मुलं करू शकतात, तर आपण तर ग्रॅज्युएशनवाले आहे, आपण तर करू शकतो. तर असं हे हेक्झोकायनेज, आयसोमरेज, ठीक आहे, इथे फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, अल्डोज, अशा काही एन्झाईमचं देखील तुम्हाला नाव लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस नाहीये असं मी म्हणणार नाही, काही थोड्या प्रमाणात चान्सेस ह्या याच्यावर विचारू शकतात. असं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कार्बोहायड्रेट जे आहे याचं मेटाबॉलिझमच खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. बाकी जे आहे ना हे खूप जास्त महत्वाचं नाहीये किंवा त्याच्यावर प्रश्न आलेले मी पाहिलेले नाहीये. आपण घेऊ सगळंच, पण मी तुम्हाला सांगतो आहे प्रॉबॅबिलिटी. तर जे खूप इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिक मधलं ते करणं आहे आपल्याला. तर हे तर तुम्हाला करायचंच आहे. या टॉपिकमध्ये अजून एक 2-3 महत्वाच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, जे मी तुम्हाला आधीच हायलाइट करून सांगून देतो. जसं की ग्लायकोलिसिस जे काही झालं यालाच ईएमपी पाथवे असं म्हणतात. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, हे कुठे होत आहे, सायटोप्लाझम मध्ये. हा प्रश्न देखील याच्या आधी मी बघितलेला आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नाही, पण लॅब रिलेटेड किंवा इतर एक्झाम मध्ये देखील आम्ही प्रश्न पाहिलाय. कुठे होत आहे तर सायटोप्लाझम मध्ये. ही आतापर्यंत जे सगळं बघितलं हे एनारोबिक आहे, इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन सुरू आहे, हे आतापर्यंत झालं ते. आणि आता 2 महत्वाचे, या पूर्ण ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये किती एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, एटीपी इज द करन्सी, आपण ऑलरेडी बघितलंय. सेलची करन्सी जी आहे, एनर्जी करन्सी, ती कोणती, एटीपी. या सगळ्या प्रोसेसमध्ये किती एटीपी फॉर्म झाले तर 10 फॉर्म झाले. किती युटिलाइज झाले, कारण की ती एनर्जी या प्रोसेसला पण लागली, त्या 10 पैकी 2 युटिलाइज झाले, मायनस झाले 2, उरले किती, 8. ठीक आहे. तो ग्लायकोलायसिस मध्ये टोटल एटीपी, जे नेट एटीपी उरलेले आहे, नेट एटीपी ते आहे 8. प्रोड्यूस किती झाले होते, 10. युटिलाइज किती झाले, 2. नेट एटीपी किती उरले तर हे झाले 8. सो आता ही पूर्ण प्रोसेस पाहिल्यानंतर आपण जे पायरुवेट बनवलेलं आहे हे पुढे जाऊन कन्व्हर्ट होते ऍसिटिल कोए मध्ये, आणि ऍसिटिल कोए देखील पुन्हा सायट्रिक ऍसिड सायकल जे आहे त्याला आपण टीसीए सायकल देखील असं म्हणतो. पुढे आपण ते घेणार आहे आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. त्याच्यामध्ये हा पायरुवेट देखील काय होतो, डिवाइड होतो, आणि फायनली त्या सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये 30 एटीपी बनतात. सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये किती एटीपी बनतात, 30, आणि हे किती झाले, 8. अशा प्रकारे पूर्ण जर आपण ग्लुकोजचं ऑक्सिडेशन बघितलं तर टोटल 38 एटीपी बनतात. सो ग्लायकोलिसिस मध्ये 8 बनलेले आहेत. मी तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये एटीपी पण बनतात, ते 10 होते. या प्रोसेसनी 2 युटिलाइज केले, त्याच्यामुळे ते 2 मायनस केल्यानंतर 8 एटीपी नेट या प्रोसेसमध्ये झाले. त्याच्यानंतर हे जे पायरुवेट आहे ते ऍसिटिल कोए मध्ये कन्वर्ट होते. ते ऍसिटिल कोए पुढे मग सायट्रिक ऍसिड सायकल मध्ये कन्वर्ट होते, आणि सायट्रिक ऍसिड सायकल मध्ये टोटल 30 एटीपी नेट एटीपी किती, जसं इथे नेट एटीपी 8 आहे, तसं त्या सायट्रिक ऍसिड सायकल मध्ये नेट एटीपी जे आहे ते 30 राहतात. मग ते सायट्रिक ऍसिड मधले 30, इथले 8, आणि नेट दोघांची टोटल जर आपण केली तर ते सगळे एटीपी होतात 38. हे सगळे कॅल्क्युलेशन बघूया आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. हॅलो, हाय, नमस्कार. मी सुदर्शन देवगरे. मेटाबॉलिझमचा पार्ट 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, याच्या आधी जो आपण मेटाबॉलिझमचा पार्ट 1 बघितला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जो म्हणजे कार्बोहायड्रेट आहे त्याचं मेटाबॉलिझम जे आहे त्याच्या संदर्भातले 4 महत्वाचे पॉईंट आहेत. सो आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बघत असताना त्याच्यामधला पहिला महत्वाचा जो टॉपिक होता ज्याला आपण म्हटलं होतं ग्लायकोलिसिस, त्या ग्लायकोलिसिस मध्ये आपण पूर्ण 8 एटीपी कसे फॉर्म होतात इथपर्यंत बघितलं होतं.
आता आपण बघूया त्याच्या पुढे आपण 4 पॉईंट जे आहे ते बघितले होते विथ रिस्पेक्ट टू द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम किंवा मग ग्लुकोजचं मेटाबॉलिझम. आता तो जो पहिला पॉईंट होता ज्याच्यामध्ये आपण ग्लायकोलिसिसचं आपण बघितलं होतं, नंबर ऑफ ATP 8 आपण बघितले होते. आता त्याच्या पुढे तर बघा, तर आता आपण बघितलं होतं की ती जी ग्लायकोलिसिसची पूर्ण प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये सर्वात शेवटी जे म्हणलं होतं ती पायरुवेट किंवा लॅक्टोज आपण सांगितलं होतं, लॅक्टिक ॲसिड किंवा मग आपण सांगितलं होतं पायरुवेट बनलं होतं. आता त्या पायरुवेटचं समोर काय होतं हे आपण बघूया. हा जो पायरुवेट आता बनलेला आहे, सेकंडला स्टेप जर आपण बघितली तर हा जो पायरुवेट आता बनलेला आहे त्याचं ऑक्सिडेशन होतंय पायरुवेट टू द ॲसिटिल कोए. तो त्या प्रोसेसमध्ये ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आपण तुम्ही जे बघितलं होतं त्याच्यामध्ये जो सर्वात शेवटचा प्रोडक्ट होता तो होता पायरुवेट. आता त्या पायरुवेटचं ऑक्सिडेशन होऊन त्याच्यापासून बनते ॲसिटिल कोए. आता हा ॲसिटिल कोए बनणं हे इंटरमिडिएट स्टेप आहे. कशाची? कारण की हे जे ग्लायकोलिसिस आतापर्यंत झालं हे ॲनारोबिक होतं, याच्यामध्ये ऑक्सिजनचा संबंध नव्हता आणि त्याचा फायनल प्रॉडक्ट होता पायरुवेट. आता त्या पायरुवेटचं काय होणार आहे? ॲसिटिल कोए. आणि त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते एरोबिक असणार आहे. सो ग्लायकोलिसिसची प्रोसेस ॲनारोबिक, त्याचा फायनल प्रॉडक्ट होता पायरुवेट. त्या पायरुवेटचं ॲसिटिल कोएमध्ये कन्वर्ट होणं, जी नेक्स्ट प्रोसेस त्याच्यानंतर ॲसिटिल कोएसोबत जे काही होईल पायरुवेट ॲसिडचं ॲसिटिल कोएमध्ये बनल्यानंतर ते समोरचं काय असणार आहे? एरोबिक असणार आहे. सो बघा काय म्हटलं आहे. सो पायरुवेट जे एंड प्रॉडक्ट आपल्याला भेटले जातात ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये, ते चेन पण मी तुम्हाला सांगितली होती पूर्ण सायकल. तर ही सेंट्रल स्टेप आहे ज्याच्यानंतर कन्व्हर्शन कशामध्ये होते? ॲसिटिल कोएमध्ये होते. आणि याच्यानंतर सुरू होते, याच्यानंतर जे काही असणार आहे ॲसिटिल कोएच्या नंतर ते सगळं एरोबिक रेस्पिरेशन असणार आहे किंवा एरोबिक कंडिशनमध्ये असणार आहे. सो बघा, इट इज अ लिंक बिटवीन द ॲनारोबिक ग्लायकोलिसिस पाथवे. म्हणजे ही लिंक आहे, ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोएमध्ये कन्व्हर्ट होणं, इट इज अ लिंक बिटवीन. कशामधली लिंक आहे? ग्लायकोलिसिसमधली आणि सायट्रिक ॲसिड सायकल, जी आता आपण पुढे बघणार आहे. एरोबिक सायट्रिक ॲसिड सायकल आणि ॲनारोबिक ग्लायकोलिसिस पाथवे या दोघांमधली लिंक जी आहे ती म्हणजे हा पाथवे आहे कन्वर्शन ऑफ ॲसिटिल पायरुवेट टू द ॲसिटिल कोए. सो इट इज ही जी प्रोसेस आहे ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड टू द ॲसिटिल कोए, इट इज अ लिंक बिटवीन द ॲनारोबिक ग्लायकोलिसिस आणि एरोबिक सायट्रिक ॲसिड सायकल या दोघांमध्ये कन्व्हर्शन होते पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोएमध्ये. सो हे आपण बघितलं, इट इज अ जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द अप टू ॲसिटिल कोए. आता त्या ॲसिटिल कोएचं पुढे काय होतं? ती जे काही होणार आहे ते पुढनं ॲसिटिल कोएचं जे काही समोर कन्व्हर्शन होणार आहे हे ज्या पाथवेमध्ये जाते त्याला म्हणतात सायट्रिक ॲसिड सायकल. सायट्रिक ॲसिड सायकल आपण काय बघत आहे? आपण बघत आहे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. त्या ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजमध्ये पहिला पॉईंट कोणता होता? ग्लायकोलिसिसचा. मग ग्लायकोलिसिस काय होतं? ॲनारोबिक होतं. फायनल प्रॉडक्ट काय होता? पायरुवेट होता. मग त्या पायरुवेटचं ॲसिटिल कोएमध्ये कन्वर्ट झालं. ॲसिटिल कोएचं समोर जे काही कन्व्हर्शन होणार आहे ते सगळं कशामध्ये आहे? सायट्रिक ॲसिडमध्ये आहे. आणि जेव्हा सायट्रिक ॲसिडची सायकल संपेल तेव्हा आपलं ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज संपेल. सो ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज 2 स्टेपमध्ये डिवाइड झालं होतं. एक होतं ग्लायकोलिसिस आणि आता एक बघत आहे आपण ते सायट्रिक ॲसिड सायकल. सो त्याच सायट्रिक ॲसिड सायकलला अजून एक नाव आहे, त्याला TCA सायकल असं देखील म्हणतात. TCA सायकल, क्रेब सायकल देखील म्हणतात आणि ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. तर TCA सायकलचा TCAचा ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, TCAचा फुल फॉर्म ट्राय कार्बोक्सिलिक. किती कार्बोक्सिलिक? ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. आणि पुन्हा एक आहे क्रेब सायकल. असं हे सगळे जे कन्व्हर्शन आहे याचे अदर नावं जी आहे हे आहे सायट्रिक ॲसिड सायकलचे दुसरे नाव आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो आहे की हे जे सायट्रिक ॲसिड सायकल आहे हे कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आपण बघितलं होतं ग्लायकोलिसिस कुठे होत आहे? तर सायटोप्लाझममध्ये होत आहे. आणि त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड सायकल जे होत आहे ते कुठे होत आहे? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. हे स्पेसिफिक जे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं लोकेशन वेअर इज द ग्लायकोलिसिस ऑकर, ते सायटोप्लाझममध्ये. TCA सायकल किंवा क्रेब सायकल किंवा ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकल हे कुठे होत आहे? तर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होत आहे. किती ATP फॉर्म होणार आहे सायट्रिक ॲसिड सायकल जे मी तिथे एक्सप्लेन केलेली नाही आहे, कारण की ती सायकल मी तुम्हाला ग्रुपमध्ये त्याचा स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करणार आहे. सहसा ग्लायकोलिसिसवरच त्या सायकलवर प्रश्न येऊ शकतात. सायट्रिक ॲसिड सायकलवर मी पाहिलेलं नाही आहे, पण तरी देखील तुमच्या नोट्समध्ये याच्यानंतर काय असलं पाहिजे? सायट्रिक ॲसिड सायकल जे मी तुम्हाला ग्रुपमध्ये आता पाठवणार आहे ते तुम्ही सायट्रिक ॲसिड सायकल तिथे ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. सो इट इज ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. आणि हे जे TCA सायकल आहे किंवा क्रेब सायकल आहे किंवा मग
सायट्रिक ऍसिड सायकल आहे, याच्या एंडमध्ये किती एटीपी फॉर्म होतात, तर 30 एटीपी फॉर्म होतात. आणि ग्लायकोलिसिस मध्ये किती झाले होते, 8. आता बघा, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मध्ये 2 स्टेप येतात. एक आपण बघितली ग्लायकोलिसिस, ज्याच्यामध्ये किती एटीपी फॉर्म झाले, 8. नंतर त्याच ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मध्ये हे टीसीए सायकल पण आहे किंवा क्रेब सायकल पण आहे किंवा सायट्रिक ऍसिड सायकल आहे, याच्यामध्ये किती एटीपी फॉर्म झाले, 30 एटीपी फॉर्म झाले. 8 आणि 30 किती झाले, 38. अशा प्रकारे टोटल 38 एटीपी मॉलिक्यूल टोटल ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजमध्ये किंवा कार्बोहायड्रेटमध्ये फॉर्म झालेले आहे. आता प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, प्रश्न एकदम सिंपल आहे. एक तर त्या सायकलवर ग्लायकोलिसिसच्या सायकलवर विचारले जाऊ शकतात, सायट्रिक ऍसिड सायकलवर विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे. ऑलरेडी तुम्ही 12th शिकले आहे, मी स्वतः ते 12th मधल्या मुलांना शिकवलेलं पण आहे आणि शिकवतो आहे. म्हणून मी काय सांगतो, तुम्ही ते पाठ करू शकता. ज्या लोकांना हे थोडंसं इझी जात असेल, ज्यांनी 12th मध्ये बायोलॉजी चांगलं केले असेल, हे बायोलॉजीचा पार्ट आहे पण आहे बायोकेमिस्ट्रीचा, हे सगळे डिटेल जे आहे ते, ठीक आहे. सो ज्यांचं चांगलं असेल त्यांनी हे पण सायकल पाठ करण्याचा प्रयत्न करा. केलीच पाहिजे असं खूप जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण काही सोडायचंच नाही आहे यार. देख लेंगे आपल्याला 40 पैकी झेडपीवाले विचारत असेल 40 पैकी मला 40 घ्यायचे आहे आणि ते तिकडे आरोग्य विभागवाले 80 पैकी 80 घ्यायचं आहे, असं जर काही तुमच्या मनात विचार चालू असेल, छोडेंगे नाही इस बार मतलब लेना ही लेना है पोस्ट, असं जर काही असेल तर मग काहीच नाही सोडायचं. मी हे सायकल जे आहे सायट्रिक ऍसिड सायकल हे ग्रुपवर टाकणार, ते सगळी तुम्ही एकदा बघून घ्यायची. त्यातले महत्त्वाचे पॉईंट मी ऑलरेडी कव्हर केले आहे, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारले जाऊ शकतात ते कव्हर केले जात आहे. पण कधी कधी काय त्या ह्या स्टेप नंतर कोणती स्टेप, ह्या स्टेप नंतर कोणती स्टेप, असे प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे. पण विचारले तर तुम्ही रेडी असावं, म्हणून मी ग्रुपवर तो स्क्रीनशॉट तुम्हाला टाकणार. महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो, या प्रोसेसमध्ये किती एटीपी होतात, 30. आणि मग आता ओव्हरऑल विचार जर केला तर ग्लायकोलिसिसच्या ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजमध्ये ग्लायकोलिसिसमध्ये 8 आणि त्याच्यानंतर टीसीए सायकलमध्ये, ह्या सायकलमध्ये जे आता मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवणार, याच्यामध्ये झाले टोटल 30 आणि 38 टोटल ऑक्सिडेशन ऑफ एटीपी. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, क्रेब सायकलमध्ये एटीपी किती फॉर्म, टीसीए सायकलमध्ये एटीपी किती फॉर्म. अरे टीसीए सायकल, क्रेब सायकल, त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिड सायकल, या सगळ्या सायकली म्हणजे एकच नाव आहे आणि त्याच्यामध्ये 30 एटीपी फॉर्म होतात. ग्लायकोलिसिसमध्ये किती एटीपी फॉर्म होतात, 8 फॉर्म होतात. टोटल ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजमध्ये किती फॉर्म होतात, 38 एटीपी. हे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे. कोणते एटीपी लक्षात ठेवायचे, 8 कुठे होते, 30 कुठे होते, 38 कुठे होते, ठीक आहे. शब्दांचा खेळ आहे, तर फक्त डोकं व्यवस्थित जर तुम्ही आपलं ठेवलं, यार हे इथे आहे, इथे हे आहे, इथे हे आहे, तर सिक्वेन्स वाईज तुम्हाला ते सगळं वाचावं लागेल, ठीक आहे. बरं, कधी कधी काय असतं की हे जे पूर्ण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज झालं, म्हणजे आपण ह्या दोन्ही सायकल त्याच्यामध्ये बघितल्या आणि हे एक सेंट्रल पाथ जो होता तो पण बघितला. ह्या पद्धतीनं ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज न होता कधी कधी एका वेगळ्याच पद्धतीने होऊन जाते आणि ती जी सेकंड मेथड आहे त्याला म्हणतात HMP शंट किंवा हेक्झोस मोनोफॉस्फेट शंट. याला अजून काही नावं आहेत, हे अदर नावं जे आहे ना हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर कधी कधी या पद्धतीने, हे ज्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितल्या, ग्लायकोलिसिसची पण आणि टीसीए सायकलची, क्रेब सायकल किंवा मग सायट्रिक ऍसिड सायकल, या पद्धतीने ऑक्सिडेशन न होता काही दुसऱ्या पद्धतीनं ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज पूर्ण होऊ शकते आणि त्या पद्धतीचं नाव आहे HMP शंट किंवा आपण त्याला म्हणतो हेक्झोस मोनोफॉस्फेट शंट. त्याला दुसरे एक नाव आहे पेंटोज फॉस्फेट पाथवे किंवा वेनबर्ग डिक्नेस लिम्पमॅन पाथवे. हे देखील थोडंसं नाव कठीण आहे, म्हणजे पेंटोज फॉस्फेट पाथवे चांगलं आहे, पण हे वेनबर्ग डिक्नेस लिम्पमॅन पाथवे, बहुतेक हा सायंटिस्ट असावा ज्यांनी हा पाथवे शोधून काढला आणि म्हणून मग त्याचं नाव त्याच्यात देण्यात आलं. तुम्ही देखील असा एखादा शोध लावा, तुमच्या नावाने माझ्या नावाने पण असं येऊ शकते, पण त्यासाठी शोध लावा लागेल, काहीतरी इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. सो मेन पाथवे ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज कोणता आहे, ग्लायकोलिसिसच आहे, जो आता आपण बघितला मेन पाथवे. पण द अल्टरनेटिव्ह पाथवे काय, जर या पद्धतीने ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज झालं नाही तर मग जे आहे अल्टरनेटिव्ह पाथवे जो आहे तो कोणता आहे, HMP म्हणजे हेक्झोस मोनोफॉस्फेट शंट. या पद्धतीने देखील काय होऊ शकते, याचं म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होऊ शकते. आता पुढे बघा, इम्पॉर्टंट पॉईंट रिलेटेड विथ दिस, इम्पॉर्टंट पॉईंट यासाठी म्हणतोय की याची पण एक सायकल दिलेली आहे. जसं मी तुम्हाला ग्लायकोलिसिस एक्सप्लेन केलं, सायट्रिक ऍसिड सायकल मी तुम्हाला टाकणार आहे, तसेच हेक्झोस मोनोफॉस्फेट शंट जी आहे याची देखील एक सायकल आहे आणि ती सायकल जी आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे, कारण की ही पण इतकी महत्त्वाची नाही आहे. पण तुम्ही तुमचं एकही मार्क जर सोडायचं नसेल तर ती एकदा वाचून तरी घ्या, ॲटलीस्ट समजून घ्या, ठीक आहे. ती सायकल म्हणजे काय असते, याच्यापासून हे कन्वर्शन, याच्यापासून हे कन्वर्शन, याच्यापासून हे कन्वर्शन आणि याच्यापासून हे कन्वर्शन, ठीक आहे, असं लिहायचं असतं. माझा व्हाईट बोर्ड भरून गेला असता म्हणून मी तुम्हाला दिलं नाही, तेच मी तुम्हाला ग्रुपवर त्याचा स्क्रीनशॉट टाकतो, ठीक आहे. सो यामधले काही महत्त्वाचे पॉईंट मी इथे ऑलरेडी लिहिले आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. तर बघा,
ऑकर इन अ सर्टन स्पेशलाइज टिश्यू. आता हे HMP पाथवे जे आहे ॲक्च्युली एका पर्टिक्युलर टिश्यूजमध्ये होतात. जसं लिव्हर आहे, तुमचं कॉर्निया, डोळ्यावरचं जे काही लेअर असतं तर आपण कॉर्नियाची लेअर आतमध्ये असते, तर ती कॉर्नियाची लेअर झाली, लेन्सेस झाले डोळ्यावरचे, ओव्हरी झाली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, टेस्टिस झालं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, इरिथ्रोसाइट म्हणजे RBCs, लिव्हर, यामधले जे काही सेल असतात याच्यामध्ये हे सगळे HMP पाथवे होण्याचे चान्सेस असतात. इथेच फक्त होते. बाकी बॉडीमध्ये जे सेल आहे इथं ह्या प्रकारचं ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होत नाही. फक्त लिव्हरमध्ये झालं, लेन्समध्ये झालं, कॉर्निया, लेन्स पण डोळ्याचा पार्ट आहे, कॉर्निया पण डोळ्याचा पार्ट आहे, आणि टेस्टीज आहे, ओव्हरीज आहे, इरिथ्रोसाइट आहे, इथेच फक्त ह्या पद्धतीने काय होतं, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होतं. त्याच्यानंतर इट इज अ मल्टीसायक्लिक प्रोसेस. मल्टीसायक्लिक प्रोसेस आता हे तुम्हाला कसं समजेल, मी जेव्हा तुम्हाला ग्रुपमध्ये त्या स्क्रीनशॉट टाकणार आहे HMP पाथवेचा तेव्हा तुम्हाला ते समजेल. ज्यांना ते नोट्समध्ये ते ॲड करायचं याच्या खाली ते सायकल पूर्ण तुम्ही लिहून घ्यायची. आणि मोर दॅन 30 ATP, 30 ATP पेक्षा जास्त ATP देखील याच्यामध्ये फॉर्म होत आहे. सो ATPचा लॉस नाही आहे खूप जास्त, कारण की या पूर्ण प्रोसेसमध्ये पण 38 ATP फॉर्म झाले होते आणि इथे देखील किती होत आहे, 30 ATP फॉर्म होत आहे. सो आपण असं म्हणू शकत नाही की HMP पाथवे इट इज इन्फेरियर आहे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज म्हणजे ग्लायकोलिसिस आणि सायट्रिक ॲसिड सायकलपेक्षा, कारण की एकच प्रोसेस आहे. इथे 38 होत आहे आणि इथे 30 होत आहे. मोर दॅन 30 म्हटलं आहे, सो 31-32च्या जवळपास इथे पण होतात. सो असं खूप इन्फेरियर आहे आणि ही सायकल आणि हिच्या आत्तापर्यंत सांगितले खूप सुपिरियर आहे अशातला भाग नाही आहे. हे कुठे होतात मी तुम्हाला सांगितलं, लिव्हरमध्ये होतात, लेन्समध्ये होतात, कॉर्नियामध्ये होत आहे, टेस्टिसमध्ये होत आहे, नंतर ओव्हरीमध्ये होत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी होते. ही सायकल मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो आहे. सो हे आपण आता जे सगळं बघितलं, हा तुम्हाला जर आठवत असेल कार्बोहायड्रेट मी पहिले लिहिलं होतं, इथे लिहिलं होतं कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन, आणि तिथे मी 4 पॉईंट काढले होते. तुम्ही सर्वांनी नोट्स काढतच असाल. तुम्ही जर माझे फक्त व्हिडिओ जर पाहत असाल, प्रवचन ऐकल्यासारखं ऐकत असाल, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. नोट्स लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्या नोट्समध्ये मागच्या क्लासमध्ये इथे मी असं कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन लिहिलं होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन लिहिलं होतं आणि 4 पार्टमध्ये त्याला डिवाईड केलं होतं. पहिला जो होता तो ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होता. तो कार्यक्रम इथपर्यंत झाला आपला आत्तापर्यंतचा. नंतर मी लिहिलं होतं ग्लायकोनिओजेनोसिस, नंतर मी घेतलं होतं ग्लायकोजेनेसिस आणि नंतर होतं ग्लायकोनिओजेनोलायसिस. ह्या 4 पद्धतीमध्ये आपल्याला ते सगळं आता पुढचं बघायचं आहे. त्यातला एक दुसरा पॉईंट आपण घेतलेला आहे आता. पहिला पॉईंट आतापर्यंत संपला, दुसरा पॉईंट आता सुरू झाला की ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय. तर ग्लुकोज त्याचा पण नवीन फॉर्मेशन, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, ठीक आहे. आता ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम अ नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट लाईक अमिनो ॲसिड, लॅक्टिक ॲसिड आणि ग्लिसरॉल. व्हॉट इज अ ग्लुकोनिओजेनेसिस, याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये बघूया की व्हॉट इज अ ग्लुकोनिओजेनेसिस. सो फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम अ नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट लाईक ॲसिडिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड अँड ग्लिसरॉल, याला आपण काय म्हणतो, ग्लुकोनिओजेनेसिस. दिस कन्व्हर्जन इज ऑकर इन अ किडनी अँड लिव्हर. हे कुठे होतं, ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज कुठे होते, 2 ठिकाणी होते. कशापासून, नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट पासून. ग्लुकोज फॉर्मेशन जे आहे हे 2 ठिकाणी होते, एक जे आहे किडनी आणि एक आहे लिव्हर. तुम्हाला विचारलं ग्लुकोनिओजेनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम अ नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट, पण व्हेअर, कुठे, तर ते आहे किडनी आणि लिव्हर. आणखी एक गोष्ट, आता हे तुम्ही 3 कंपोनंट सांगितले, अमिनो ॲसिड सांगितलं, एक सांगितलं लॅक्टिक ॲसिड, सॉरी ॲसिडिक ॲसिड नव्हतं, अमिनो ॲसिड होतं, सॉरी, अमिनो ॲसिड, नंतर लॅक्टिक ॲसिड, नंतर ग्लिसरॉल. या तिघांपासून काय बनवायचं आहे, तर आपल्याला ग्लुकोज बनवायचा आहे. तर बघा कसं म्हणते, अमिनो ॲसिड जो आहे हा सायट्रिक ॲसिड सायकलमध्ये जातो. आपण आता सायट्रिक ॲसिड सायकल बघितलं. त्याच्यापासून बनते ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड, नंतर फॉस्फोफिनॉल पायरुविक ॲसिड आणि त्याच्यापासून बनतं हे ग्लुकोज. दिस इज द चेन. अशा प्रकारे ग्लुकोजचं फॉर्मेशन होत आहे. सो अमिनो ॲसिड, त्यानंतर सायट्रिक ॲसिड सायकल, त्याच्यानंतर ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड, फॉस्फोफिनॉल पायरुविक ॲसिड आणि नंतर काय बनते, ग्लुकोज. अशा प्रकारे अमिनो ॲसिडचं कशामध्ये कन्व्हर्शन होत आहे, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होत आहे. तसंच लॅक्टिक ॲसिडचं खूप काही दिलं नाही आहे. लॅक्टिक ॲसिड डायरेक्ट आपण ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं असं दाखवून द्यायचं. आणि नंतर एंटायरली इट इज लिव्हरमध्ये ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती कुठे होत आहे, लिव्हरमध्ये. तसे आपल्याकडे 2च ऑप्शन होते, एक तर लिव्हर नाही तर मग किडनी. तर ही जे लॅक्टिक ॲसिडचं लिव्हरमध्ये कन्वर्शन कसं लक्षात ठेवणार, लॅक्टिक ॲसिडला पण यल आहे आणि लिव्हरला पण काय आहे, यल आहे, ठीक आहे. सो हे जे लॅक्टिक ॲसिडपासून ग्लुकोज फॉर्मेशन आहे या प्रोसेसला म्हणतात कोरी प्रोसेस. कोरी,
CORI कुरी पाथवे किंवा सायकल असं देखील म्हणतात. सो कुरी पाथवे इज रिलेटेड विथ द कन्व्हर्शन ऑफ लॅक्टिक ऍसिड इन टू द ग्लुकोज. आणि ही एंटायर प्रोसेस जी आहे ती कुठे होत आहे तर लिव्हरमध्ये होत आहे. सो लॅक्टिक ऍसिडचा आपण L लक्षात ठेवायचा, लिव्हरचा पण L लक्षात ठेवायचा. आता आपण बघितलं की अमिनो ऍसिडचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन कसं झालं, लॅक्टिक ऍसिडचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन कसं झालं. आता बघूया ग्लिसरॉल टू द ग्लुकोज, ग्लिसरॉलचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन कसं होतं. तर तिथं जागा होती नाही म्हणून मी काय केलं तिथे वर लिहिलं. बघा ग्लिसरॉल जो आहे हा ग्लिसरॉल 3 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होते, त्याच्यानंतर डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होते. आणि अशा प्रकारे कन्व्हर्शन होत आहे ग्लिसरॉलचं ग्लुकोजमध्ये. इट इज ऑल रिलेटेड विथ द ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुको फॉर द ग्लुकोज, निओ म्हणजे नवीन, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट कंपोनंट लाईक अमिनो ऍसिड, लॅक्टिक ऍसिड अँड द ग्लिसरॉल. ते कन्व्हर्शन पण मी तुम्हाला समजून सांगितलं. आता आपण बघणार आहे आपले उरलेले 2 पॉईंट लगेच. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमच्या लास्ट स्टेपमध्ये. आतापर्यंत आपण 2 पद्धती बघितल्या होत्या. ग्लायकोनिओजेनेसिस आपण बघितलं, त्याच्यात आधी आपण ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बघितलं. आता जे आपण मेथड बघतो आहे ते ग्लायकोजेनेसिस आहे. आता ग्लायको म्हटल्यानंतर फायनली काय प्रोड्यूस व्हायला पाहिजे, ग्लायकोजन फॉर्म व्हायला पाहिजे. कारण की ग्लायकोजेनेसिस आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लायकोजन इथे व्हायला पाहिजे. सो आपण बघूया की फॉर्मेशन ऑफ अ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज इज कॉल्ड एज अ ग्लायकोजेनेसिस. व्हॉट इज अ ग्लायकोजेनेसिस? ग्लायकोजनचं प्रोडक्शन फ्रॉम ग्लुकोज इट इज कॉल्ड एज अ ग्लायकोजेनेसिस. आता ही जी एक छोटीशी चेन आहे, छोटीशी आहे म्हणून मी काढून टाकली. तर बघा, एक आहे ग्लुकोज, ग्लुकोजचं कन्व्हर्शन होत आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1 फॉस्फेट, UDP ग्लुकोज, ग्लायकोजन चेन आणि फायनली ग्लायकोजन इन अ ब्रांच चेन. अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज पासून ग्लायकोजनचं कन्व्हर्शन पाहायला मिळतं. सोपीच आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1 फॉस्फेट, नंतर UDP ग्लुकोज आणि मग ग्लायकोजन आणि फायनली ब्रांच चेनमध्ये आपल्याला ग्लायकोजन मिळतं. तर अशा प्रकारे ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, ग्लायकोजन. मी तुम्हाला सांगितलं आपल्या बॉडीमध्ये, मसल्समध्ये, लिव्हरमध्ये ग्लायकोजन स्टोअर होतं. एक्स्ट्राचं जे ग्लायकोजन असतं ते स्टोअर होत असतं आणि मग ते ग्लायकोजन कशामध्ये कन्वर्ट होतं, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं. सो ग्लायकोजेनोलायसिस, ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन इंटू द ग्लुकोज. तर आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्राचं जे ग्लुकोज होतं ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ते आता जेव्हा बॉडीला गरज पडते तेव्हा त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होऊन पुन्हा नवीन ग्लुकोज फॉर्म होणं म्हणजे काय, ग्लायकोजनो म्हणजे ग्लायकोजन जे फॉर्म झालं होतं त्याचं लायसिस करायचं. ग्लायकोजनोलायसिस. तर ग्लायकोजन म्हणजे काय, फॉर्मेशन झालेलं ग्लायकोजन, त्याचं लायसिस करायचं म्हणजे काय मिळेल तुम्हाला, ग्लुकोज मिळेल. सो ऑकर इन द लिव्हर अँड द मसल. आणि मी आता सांगितलं आपल्या मसलमध्ये, आपल्या लिव्हरमध्ये हे एक्स्ट्राचं ग्लुकोज ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं आणि जेव्हा मग आपल्या बॉडीला गरज पडते तेव्हा हे ग्लायकोजन आणि ग्लायकोजन जे होतं आपल्या लिव्हरमधलं, मसलमधलं, ते ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होते. सो ग्लायकोजन, ग्लुकोज 1 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि फायनली ग्लुकोज. ही स्टेप थोडीशी उलटी नाही वाटते का तुम्हाला? बस ही उलटच जायचं आहे. ग्लायकोजन, ग्लुकोज 1 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ग्लायकोजन. सो ह्या चेन कशा आहे, अल्टरनेटमध्ये पण तुम्ही पाठ करू शकता. एक पाठ केली की दुसरी पाठ होऊन जाते. एखादी मनातली स्टेप काढून टाकली तरी काही हरकत नाही. इतकं पण माहिती असावं तुम्हाला की ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1 फॉस्फेट आणि मग फायनली डायरेक्ट ग्लायकोजन लक्षात ठेवून द्या. इकडे त्याच्या उलट करायचं, ग्लायकोजन, ग्लुकोज 1 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ग्लुकोज. अशा प्रकारे ह्या 2 इझी चेन ज्या होत्या मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि विचारलंच त्यांनी ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्शन होत असताना कोणत्या मधल्या स्टेप आहे, ग्लायकोजन, ग्लुकोज 1 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ग्लुकोज. पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 1 फॉस्फेट, नंतर ग्लायकोजन. दुसरं ऑप्शन. इथं काहीतरी 4 देऊन 5 देऊन कशाला उगाच मार्क सोडायचे. लहानशी आपल्याला चेन दिलेली आहे, पाठ करून घ्यायची आणि प्रश्न येतात. बरं, आता हे सगळं आणखी एक याच्यामध्ये कन्सेप्ट आता आपण बघणार आहे की जर हे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम नॉर्मल कशा प्रकारे होतं, याच्या 4 स्टेप ज्या आहे आपण त्या बघितल्या. पण जर आपल्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि जर ह्या सगळ्या मेटाबॉलिझम ऑफ अ कार्बोहायड्रेट इज नॉट ऑकरिंग इन अ नॉर्मल वे, म्हणजे ॲबनॉर्मल पद्धतीनं जर होत असेल तर मग अशा सिच्युएशनमध्ये काय डिसीज होऊ शकतात, काय प्रॉब्लेम आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतात ते देखील बघून घेऊया. बघा, ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ अ कार्बोहायड्रेट. तर हे जे 4 पद्धती आपण बघितल्या त्या जर व्यवस्थित होत नसेल तर खालील प्रॉब्लेम होतात. तो पहिला प्रॉब्लेम बघा, त्याला हायपरग्लायसिमिया असं म्हणतात. हायपर आणि ग्लायसिमिया म्हणजे काय, ग्लुकोजची लेवल वाढणं. सो बघा,
ब्लडमध्ये शुगरची लेवल वाढणे, हा इन्क्रीजचा साईन दिलेला आहे. ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढणं, ब्लडमध्ये साखरेचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण वाढणं म्हणजे हायपरग्लायसेमिया. याच्यामुळे जो डिसीज होतो त्याला आपण डायबेटिक मिलियाटिस असं म्हटलेलं आहे. आणि हे का बरं होतं की आपल्या मध्ये इन्सुलिनची कमतरता असते. आता इन्सुलिन कुठून आला, तर पॅनक्रियामध्ये इन्सुलिन असते. तो इन्सुलिन सिक्रीट होतो तर आपल्या बॉडीमधलं ग्लुकोज तो कन्झ्युम करतो. सो इन्सुलिन जर वाढलं तर काय होईल, आपल्या बॉडीमधलं ग्लुकोजची लेवल कमी होईल. आणि इन्सुलिन जर आपल्या बॉडीमधलं पॅनक्रियाने कमी सिक्रेट केलं तर ग्लुकोजची लेवल वाढेल, कारण ते इन्सुलिन त्याला खाण्यासाठी असणारच नाही, कारण की इन्सुलिन काय करतं, कन्झम्पशन ऑफ ग्लुकोज. सो आपल्या बॉडीमधलं पॅनक्रियामधून इन्सुलिन निघण्याचं प्रमाण कमी झालं आणि ग्लुकोजचं लेवल वाढलं. ही सिच्युएशन आहे हायपरग्लायसेमिया. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन फ्रॉम द पॅनक्रिया द ब्लड ग्लुकोज लेवल विल इन्क्रीज. आणि आता आपण बघतोय हायपोग्लायसेमिया. आता हायपो म्हणजे काय, कमी, ग्लायसेमिया म्हणजे काय, शुगर. सो ब्लड शुगर लेवल कमी होणं म्हणजे हायपोग्लायसेमिया. का बरं हे होतं की ओव्हरडोज ऑफ इन्सुलिन, आपल्या पॅनक्रियामधून जर जास्त इन्सुलिनचं प्रमाण सिक्रेट व्हायला लागलं, जास्त इन्सुलिन जर निघालं तर काय होणार, आपल्या ब्लड मधलं जितकी उरली सुरली शुगर आहे ते सगळं खाऊन टाकणार आणि ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ते काय होणार, कमी होणार. नंतर हे कधी कधी शुगर जे आहे नॉर्मली जर बघितलं आपल्या युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण असणं, इट इज नॉट अ नॉर्मल सिच्युएशन. आपल्या युरिनमध्ये ग्लुकोज नसावी, पण जर ती असली तर त्या सिच्युएशनला म्हणतात ग्लायकोस युरिया. सो युरिया तर आहे, म्हणजे युरिन आपल्याला समजायचं आहे ग्लायकोसो युरिया वाली सिच्युएशन आहे, म्हणजे शुगर जे आहे ते युरिन मध्ये पण प्रेझेंट राहते. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोस्ट ऑफ द आणि मॅक्झिमम पेक्षा मॅक्झिमम जो आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे सगळं महत्वाचं आहे ते सगळंच्या सगळं आपण कन्वर्ट करण्याचा, पुटअप करण्याचा मी या पूर्ण व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. याच्यावर प्रश्न या टॉपिकवर येतात का, डेफिनेटली येतात. आरोग्य विभागामध्ये देखील याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये देखील येतीलच. रिसेंटली मला कोणीतरी फॅट मेटाबॉलिझम संदर्भातला एक प्रश्न पाठवलेला होता. फॅट मेटाबॉलिझम संदर्भातला कीटोन बॉडी संदर्भातला तो प्रश्न होता आणि तो प्रश्न जो आहे तो याच चॅप्टरमधून आलेला आहे. प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला कळत नाही, आपल्याला असं वाटतं की युरिन रिलेटेड आहे तर ते युरिनच्या याच्यात आहे का, नाही, तो मेटाबॉलिझम संदर्भातला टॉपिक आहे, याच रिलेटेड आहे. तर कधी कधी काय होतं, अभ्यास पूर्ण नसला तर मुलांना हे पण समजत नाही की हा टॉपिक मधून प्रश्न विचारले गेले ते कशा पद्धतीने विचारले, आपण हेच शिकलो आहे का, ठीक आहे, हे समजत पण नाही. तर असे प्रश्न ऑलरेडी विचारले गेलेले आहे. फॅट मेटाबॉलिझम संदर्भातले प्रश्न ऑलरेडी आरोग्य विभागाच्या 2017चा बहुतेक तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आधीच येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर हे किती सिरियसली घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही समजून घ्या. जर तो फॅटच्यावर विचारलं शकतो ना, तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक तर हा आहे कार्बोहायड्रेटवर, तर कार्बोहायड्रेटवर विचारू शकतो. सो मित्रांनो, आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण काय करूया, प्रोटीन रिलेटेड आणि फॅट रिलेटेड इतकी खूप जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर तशी खूप इन्फॉर्मेशन, पण एक्झाममध्ये विचारण्यासाठी जे सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत, थोड्या कमी आहे, ज्याला आपण इम्पॉर्टंट पॉईंट म्हणतो. सो मी आता आज त्याच्यावर थोडंसं अभ्यास करून तुम्हाला काय देता येईल त्याच्यातलं याच्यावर विचार करतो. ते मटेरियल जर खूप जास्त असेल तर आपण व्हिडिओ घेऊ, अदरवाईज मी त्याच्या नोट्स जे आहे ते तुम्हाला देतो. सो ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करतो. तर आपण याची किंवा काय त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकते याच्यावर मी पूर्ण विचार करून, अभ्यास करून ते तुमच्यासमोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुटअप करतो. अदरवाईज आपण मग त्याच्या मी नोट्स तुम्हाला ग्रुपमध्ये प्रेझेंट करेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. हॅलो, हाय, नमस्कार. मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मेटाबॉलिझमचा पार्ट 3. आतापर्यंत आपण काय कम्प्लीट केलं, तर आतापर्यंत आपण ग्लुकोजचं किंवा कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम जे होतं त्याला आपण कव्हर केलेलं होतं. आणि आता आपण बघणार आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्बोहायड्रेटचं किंवा ग्लुकोजचं मेटाबॉलिझम ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते प्रोटीनचं मेटाबॉलिझम किंवा मग फॅटचं मेटाबॉलिझम आपण बघूया. सेकंडरी येतं, तितके जास्त प्रश्न या दोन टॉपिकवर विचारले जात नाही, पण आपण सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यांनी मेटाबॉलिझम हा शब्द लिहिला आहे, त्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट पण बघायचं आहे, फॅट पण बघायचं आहे आणि प्रोटीन पण बघायचं आहे. सो आजचा जो आपला टॉपिक आहे हा मेटाबॉलिझम ऑफ द लिपिडवर बेस आहे. सो मेटाबॉलिझम ऑफ लिपिड म्हणजे जर मेटाबॉलिझम ऑफ लिपिड आपण करत आहे किंवा ते होत आहे तर याचे नेमके फायदे काय, व्हॉट इज द युजेस ऑर द इम्पॉर्टन्स ऑफ द मेटाबॉलिझम ऑफ अ लिपिड, आणि ते मी 4 पॉईंटमध्ये लिहिलेले आहे. या मेटाबॉलिझम ऑफ लिपिडचे मेटाबॉलिझम ऑफ लिपिड झाल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात तर ते 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला पॉईंट बघा, ऑक्सिडेशन ऑफ लिपिड झाल्यानंतर आपल्याला हीट आणि एनर्जी मिळते. सो इट प्रोव्हाइड द हीट अँड द एनर्जी when there is a metabolism of a lipid. Point number 1. दुसरी गोष्ट,
की लिपिड स्टोअर फॉर अ फ्युचर युटिलायझेशन. आपल्याला लिपिड जे आहे, फॅट जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते साचून राहते. सपोज तुम्हाला कोणी 1 महिना जेवायलाच नाही दिलं तर अशा वेळी काय होतं, हे लोक जे असतात ना डायटिंगवाले लोक, स्पेशली मुलींचं जर तुम्ही बघितलं तर हे लोक खूप डाएट कॉन्शियस होऊन जातात जर त्यांचं ओव्हरवेट होत आहे. मग ते लोक काय करतात की नाही, मी दिवसातून फक्त एकदाच जेवणार, आणि ते एकदा जेवत नाही आहे, त्यांनी आधी जे खूप सगळं जेवलेलं आहे त्याच्यामधून जे फॅट कन्झम्पशन बॉडीमध्ये झालेलं आहे, मग ते फॅट जे आहे ते युटिलाइज व्हायला सुरुवात करते. सेम सिच्युएशन आहे की लिपिड स्टोअर फॉर द फ्युचर युटिलायझेशन. जर तुम्हाला, आणि मुलांमध्ये पण, मुलं पण जिम मध्ये वगैरे जाणारे माझे मी काही रिलेटिव्हमध्ये बाहेर आहेत, इतके डाएट कॉन्शियस असतात की यार हे खाऊ नये, हे यावेळेस हे खाल्लं पाहिजे, यावेळेस हे केलं पाहिजे, ह्यावेळेस. आणि आमच्यासारखे जे असतात ते जेव्हा जे भेटलं ते खायचं, जेव्हा जे वाटलं ते करायचं. ते काय आहे, फॅट तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी कन्झ्युम होत राहते आणि त्याचं युटिलायझेशन फ्युचरमध्ये होऊ शकते. जर फॅट आहे किंवा लिपिड आहे, इट प्रोव्हाइड अ व्हेरी हाय कॅलरीज ऑफ द एनर्जी. प्रोटीन आपल्याला 1 ग्राम प्रोटीन जे आहे ते आपल्याला 4च कॅलरी इतकी एनर्जी देऊ शकते, पण 1 ग्राम फॅट आपल्याला 9 कॅलरी इतकी एनर्जी देऊ शकते. आणि हे फॅट जे आहे ते बॉडीमध्ये स्टोअर व्हायला लागते आणि जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा त्याचं युटिलायझेशन होते. पण जर आपण कंटिन्युअसली काय म्हणतो आपण व्यवस्थित डाएट घेत आहे तर एक्स्ट्राचं फॅट आपल्या बॉडीमध्ये ते काय होत जाते, डिपॉझिट होत राहते आणि याच्याचमुळे मग ते फॅटीनेस किंवा ओबिसिटी सारखे जे गोष्टी पाहायला मिळतात ते याचसाठी आहे की ते फ्युचरसाठी ते बॉडी आपली ते कन्झ्युम करत राहते. जर त्याचं युटिलायझेशन झालं नाही मग बॉडी ते कन्झ्युम केल्यामुळे मग ओबिसिटीसारखे प्रॉब्लेम येतात किंवा कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यानंतर हार्ट अटॅक सारख्या गोष्टी पण येतात की त्या आपण पुढे बघणारच आहे. कोलेस्ट्रॉलचं होते ॲक्च्युली असं की हे जर तुमची ब्लड व्हेसल असेल तर ते ओव्हर फॅट आणि लिपिडचं कन्झम्पशन केल्यामुळे हे इथे कोलेस्ट्रॉलचं सॅच्युरेशन व्हायला लागतं. ठीक आहे. आणि मग ब्लड प्रेशर का वाढते, कारण की एका नॉर्मल ब्लड व्हेसलमधून जेव्हा ब्लड जाईल आणि त्याला ब्लड व्हेसलला जायला जर जागा, कारण की इथे कोलेस्ट्रॉल सॅच्युरेशन खूप जास्त झाल्यामुळे ब्लडला घेऊन जायला त्रास होईल, तर ते एकदम फोर्सफुली जाईल. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं आहे असं आपण म्हणतो जेव्हा कोलेस्ट्रॉलची लेवल त्या ब्लड व्हेसल्समध्ये वाढलेली असते. तिसरा महत्त्वाचं, सिंथेसिस ऑफ द फॉस्फोलिपिड अँड द ग्लायकोलिपिड्स. सो फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिडच्या फॉर्मेशनमध्ये देखील हे मेटाबॉलिझम ऑफ लिपिड खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक पॉईंट बघा, तर व्हिटॅमिन डी आहे, बाईल साल्ट आहे, स्टेरॉइड हार्मोन्स आहे, आर द सिंथेसाइज फ्रॉम द कोलेस्ट्रॉल. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यापासून व्हिटॅमिन डीचं देखील फॉर्मेशन होतं. व्हिटॅमिन डी किती महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीसाठी, बोनसाठी, ठीक आहे, टीथसाठी. त्याच्यानंतर बाईल साल्ट आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठे असते, लिव्हरमध्ये जे स्टोरेज होत आहे किंवा गॉल ब्लॅडरमध्ये जे स्टोरेज आहे लिव्हर प्रोड्यूस करते. बाईल साल्ट, बाईल पिगमेंट इथे देखील खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. आणि स्टेरॉइड हार्मोन्स असतात आपल्या बॉडीमध्ये, त्या हार्मोन्सला देखील ॲक्टिवेट करण्यासाठी या मेटाबॉलिझम ऑफ लिपिडचं महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर अशा प्रकारे काहीतरी महत्त्वाची इम्पॉर्टन्स रोल आपण मेटाबॉलिझम ऑफ अ लिपिड किंवा फॅट संदर्भात बघितले आहे. आता हे मेटाबॉलिझम करत असताना 3 प्रकारे ते होऊ शकते. तर पहिला जो प्रकार मी तुम्हाला सांगत आहे, इट इज अ ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ॲसिड. जो पहिला प्रकार आहे ज्याच्यामधून हे मेटाबॉलिझम ऑफ लिपिड होणार आहे तो आहे ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ॲसिड. दुसरा जो आहे तो आहे बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड, म्हणजे फॅटी ॲसिड बनवणं. आणि तिसरा जो आहे तो कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस. सो आता जे तुम्हाला व्हाईट बोर्डवर मी एक्सप्लेन केलेलं आहे, इट इज ऑल अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ॲसिड. आता बघा, जसं मी असं एक फॅटी ॲसिडचं तुम्हाला एक्झाम्पल, बरं आपण पुढे घेऊया. ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड जर आपण बघितलं तर ते ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड आता आपण मी पुढे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. या ऑक्सिडेशनला बीटा, हा बीटा साईन आहे, बी नाही आहे, तो बीटा आहे. बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड असं म्हणतात. सो व्हॉट इज बीटा ऑक्सिडेशन, कारण की आतापर्यंत आपण आपला टॉपिक चालू होता ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड. आता मध्येच बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड कुठून आलं त्याचं एक्सप्लेनेशन मी खाली दिलं आहे. बघा, फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन हे अल्फा, बीटा, गॅमा या तिन्ही ठिकाणी होऊ शकते. पण सर्वात जास्त जर कुठे मेटाबॉलिझम होत असेल फॅटचं, ते कोणत्या पद्धतीने होत असेल ऑक्सिडेशन जे आहे ते बीटा ऑक्सिडेशन जे आहे ते जास्त होत असते. आणि बीटा ऑक्सिडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पाथवे किंवा मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकर. सर्वात जास्त जर कोणता ऑक्सिडेशन होत असेल तर बीटा ऑक्सिडेशन असते. सपोज करू आपण की फॅटी ॲसिड म्हटलं आहे, ठीक आहे. तो आपण एक जनरल एक्झाम्पल घेतो, म्हणजे समजायसाठी एक्झाम्पल घेत आहे की इथे CH3 आहे, इथे CH2 आहे, इथे CH2 आहे आणि इथे COOH आहे. ठीक आहे. केमिस्ट्री वाले बड़े खुश होंगे, उनको पता है ह्या कोणता ॲसिड आहे. ठीक आहे, 4 कार्बन आहे बरं. ठीक आहे. तर बघा, जर मी याला, तर हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे काय, COOH ॲसिडिक ग्रुप जो आहे तो COOH हा ॲसिडिक ग्रुप आहे. सो याला मी आता अल्फा चेन दिली जाते, याला बीटा चेन दिली जाते आणि याला
गॅमा चेन दिली जाते. तसंच इकडून जेव्हा आपण त्याला नंबरिंग करतो तो ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 अशी दिली जाते. सो ही जी चेन आहे म्हणजे हा बीटा अल्फा कार्बन झाला, हा बीटा कार्बन झाला आणि हा गॅमा कार्बन झाला. सो ह्या जो तुम्हाला बीटा कार्बन दिसत आहे या कार्बनवर सेकंड वाला जो कार्बन असते त्याचं ऑक्सिडेशन होते मोस्ट ऑफ द टाइम. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. तो हा काय एक प्रकारचं फॅटी ऍसिड आहे. मी एक्झाम्पल दिलं, ही चेन मोठी असते. जसं मी पाल्मॅटिक ऍसिडचं एक्झाम्पल दिलं आहे. याच्यामध्ये कार्बन जे आहे ते 16 आहे, हायड्रोजन जे आहे ते 31 आहे आणि नंतर COO म्हणजे COOH हा ग्रुप आहे. सो मी एक शॉर्ट एक्झाम्पल दिला. ॲक्च्युली हा फॅटी ऍसिडचं एक्झाम्पल नाही आहे, पण मी समजावं म्हणून मी इझी पद्धतीने दिलं तुम्हाला. सो हा काय असतो, बीटा तुमचा बीटा कार्बन आहे आणि त्याचं ऑक्सिडेशन मोस्ट ऑफ द टाइम होतं. म्हणून आपण बीटा ऑक्सिडेशनला प्रिफर करतो. एक्सप्लेन करताना पण तेच दिलं जातं. सो बीटा ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इन अ बीटा कार्बन ऑफ फॅटी ऍसिड. हा जो बीटा कार्बन असतो त्याच्यामध्येच सेकंडवाला C+OH नंतरचा जो बाजूचा असतो त्याला आपण काय म्हणतो, बीटा ऑक्सिडेशन तिथे त्या कार्बनचं होत आहे असं आपण त्याला कन्सिडर करतो. आणि त्या प्रत्येक वेळेस जेव्हा बीटा ऑक्सिडेशन होतं तेव्हा रिमूव्हल ऑफ 2 कार्बन, त्या 2 कार्बनचं त्याच्या आजूबाजूचे 2 कार्बन असतात ते काय होतात तिथून लॉस होतात. आता पुढे बघा, हे जे बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड आहे याची जी चेन आहे ही तुम्ही शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. बघा काय होते, हे जे फॅटी ऍसिड आहे आणि CoA आहे याचा दोघांचं कॉम्बिनेशन होते आणि त्याच्यापासून बनते ॲक्रिल CoA. आणि तो ॲक्रिल CoA पुढे जाऊन अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲक्रिल कोएल मध्ये कन्वर्ट होते आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲक्रिल CoA पुढे जाऊन बीटा हायड्रॉक्सी ॲक्रिल CoA मध्ये कन्वर्ट होते आणि बीटा हायड्रॉक्सी ॲक्रिल CoA पुढे जाऊन बीटा कीटो ॲक्रिल CoA मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, बीटा कीटो ॲक्रिल CoA मध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे कन्वर्शन जे आहे ते आहे ॲसिटिल ॲक्रिल CoA जे खूप कमी प्रमाणामध्ये असते आणि नंतर बनते त्याचं ॲसिटिल CoA. आणि ॲसिटिल CoAचं पुढे काय होते याच्यासाठी आपण ऑलरेडी सायट्रिक ॲसिड सायकल शिकलेलो आहे आणि पुन्हा ते ॲसिटिल CoA समोर जे बनते ते पुढे जाते सायट्रिक ॲसिड सायकलमध्ये जाते. आणि अशा प्रकारे या पूर्ण प्रोसेसमध्ये ॲसिटिल CoA बनल्यानंतर ते सायट्रिक ॲसिडमध्ये जाईपर्यंत आणि पुन्हा सायट्रिक ॲसिड सायकलमधून त्याचं पुढलं मेटाबॉलिझम होणं सायट्रिक ॲसिडच्या समोरचं आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे फॅटी ॲसिड कन्वर्ट होत पुन्हा याचं फायनल मेटाबॉलिझम होते. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी अजून एक महत्त्वाची एक्झाम्पल आहे की जसं आपण म्हणतो आहे ATPचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं होतं तर इथे बरेचसे फॅटी ॲसिड असतात पण मोस्ट ऑफ द टाइम पाल्मॅटिक ॲसिडला कन्सिडर केलं जातं. सो पाल्मॅटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, C16H31 आणि C+OH हे पाल्मॅटिक ॲसिडचं फॉर्म्युला आहे. आणि जेव्हा या पाल्मॅटिक ॲसिडचं ऑक्सिडेशन होतं, कारण की पाल्मॅटिक ॲसिड काय फॅटी ॲसिड आहे आणि त्याचं आपण ऑक्सिडेशन करत आहे, त्या बीटा ऑक्सिडेशन ऑफ पाल्मॅटिक ॲसिड त्याच्यामध्ये बनतात 129 ATP. बघा, कार्बोहायड्रेटचं पूर्ण ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला फक्त 38 ATP मिळाले, पण जेव्हा लिपिडचं फॅटचं मेटाबॉलिझम होतं तेव्हा त्याच्यापासून 129 इतके ATP बनतात. सो हा डिफरन्स आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर त्याच्यामधून मिळणारी एनर्जी, म्हणून मी काय म्हटलं होतं की प्रोटीनच्या 1 ग्राममधून आपल्याला फक्त 4 कॅलरी इतकी एनर्जी मिळते तर 9 मिळते आपल्याला फॅटपासून. त्याचं रिझन हे आहे बघा, 129 ATP इतकं तयार होतात. आता हे सगळं आपण जे मी तुम्हाला सांगितलं इट इज ऑल रिलेटेड विथ द ऑक्सिडेशन ऑफ अ फॅटी ॲसिड. आणि आता पुढे जे आपण बघणार आहे इट इज रिलेटेड विथ द बायोसिंथेसिस किंवा सिंथेसिस ऑफ द फॅटी ॲसिड्स लवकरच. सो मित्रांनो, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिडच्या नंतर दुसरा जो आपण प्रकार बघितला होता बायोसिंथेसिस ऑफ अ फॅटी ॲसिड किंवा आपण त्याला म्हणू शकतो फॅटी ॲसिडचं सिंथेसिस कसं होतं, हा जो दुसरा प्रकार आहे तो आता आपण बघतो आहे. तर या दुसऱ्या प्रकाराला एक्सप्लेन करत असताना तो फॅटी ॲसिडचं सिंथेसिस हे मायट्रोकॉन्ड्रियाच्या बाहेर जर होत असेल सायटोप्लाझम मध्ये आणि एक्स्ट्रा मायट्रोकॉन्ड्रिया असं जर होत असेल त्याची काही सायकल मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि जर ती मायट्रोकॉन्ड्रिया मध्ये होत असेल तर ते मायट्रोकॉन्ड्रियामध्ये फॅटी ॲसिडचं सिंथेसिस कसं होतं त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. तर बघा, सायटोप्लाझमिक किंवा एक्स्ट्रा मायट्रोकॉन्ड्रियल सिंथेसिस ऑफ अ फॅटी ॲसिड. तर यामध्ये काय होतं की ॲसिटिल CoA जो आता आपण याच्या आधी बघितला होता त्याच्यासोबत CO2 फॉर्म होऊन त्याच्यापासून मॅलोनिल CoA तयार होतं. तो मॅलोनिल CoA मॅलोनिल ACP किंवा हा जर कन्वर्ट झाला COD सोबत तर तो मॅलोनिल CoA मध्ये कन्वर्ट होईल आणि तो मॅलोनिल CoA मॅलोनिल ACP मध्ये कन्वर्ट होईल किंवा डायरेक्ट तो ॲसिटिल CoA जो आहे तो ॲसिटिल ACP म्हणजे काय ॲक्रिल कॅरियर प्रोटीन याच्यामध्ये, इथे पण ACPचा अर्थ ॲक्रिल कॅरियर प्रोटीनच आहे. सो या प्रोटीन सोबत कंबाईन होतो आणि हे दोघंही मग पुढे फॉर्म करतात ॲसिटिल ACP म्हणजे काय ॲसिटिल कॅरियर प्रोटीन. त्याच्यावर बीटा हायड्रॉक्सी ब्युटारिल ACP
अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ACP, सॅच्युरेटेड फॅटी ॲक्रिल ACP, पॅल्मॅटिक ACP आणि फायनली याच्यापासून बनतो पॅल्मॅटिक ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता C15H31COOH. हे सगळं जे प्रिपरेशन झालं पॅल्मॅटिक ऍसिडचं फॉर्मेशन फायनली झालं. सो पॅल्मॅटिक ऍसिड काय आहे? इट इज अ फॅटी ऍसिड. हे जर आता इथून पुढली जी प्रोसेस आहे ती कुठे होणार आहे? पॅल्मॅटिक ऍसिडचं जर फॉर्मेशन झालं, पण स्टेरिक ऍसिड जो अजून एक काय आहे फॅटी ऍसिड आहे, त्याचं सिंथेसिस मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आणि याचाच उपयोग करून होतं. म्हणून इथे जे आपल्याला आता पॅल्मॅटिक ऍसिड म्हणजेच आपण पॅल्मॅटिल ऍसिटिल कोए आपण ज्याला म्हणतोय पॅल्मॅटिल कोए, हा ऍसिटिल कोए सोबत कंबाईन होतो आणि तेव्हा त्याच्यापासून बीटा स्टेरिक ACP बनते, बीटा हायड्रॉक्सी स्टेरिल कोए बनणार, त्याच्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड स्टेरिल कोए. मग या स्टेप जे आहेत तुम्हाला थोड्या थोड्या सारखे दिसते बघा, बीटा हायड्रॉक्सी, इथे पण बीटा हायड्रॉक्सी, त्याच्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड होतं, तिथे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड स्टेरिल, कारण की हा कसं होतं, आता आपल्याला इकडे पॅल्मॅटिक बनवायचं, इथे स्टेरिक आहे ना, स्टेरिक ऍसिड बनवायचं, म्हणून इथे स्टेरिल हा शब्द लागलेला आहे. तो हा कंपॅरेटिव्हली बीटा हायड्रॉक्सी, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड, बीटा हायड्रॉक्सी, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड, नंतर स्टेरिल कोए. जसं डायरेक्ट आपण पॅल्मॅटिक ऍसिड बनवतो तसं इथे स्टेरिल कोए, आणि त्या स्टेरिल कोएचं पुढे जाऊन काय बनणार आहे तर स्टेरिक ऍसिड, ज्याचा फॉर्म्युला आहे C17H32COOH. सो अशा प्रकारे हे पूर्ण जे मी फॉर्मेशन तुम्हाला सांगितलं, इट इज अ सिंथेसिस ऑफ अ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचं सिंथेसिस कशा प्रकारे होतं, आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना मायटोकॉन्ड्रियामधली, ही अनारोबिक प्रोसेस आहे. तुम्ही इथे ऍड करून घ्यायचं की मायटोकॉन्ड्रियामध्ये जी काही फॅटी ऍसिडचं सिंथेसिस होत आहे हे पूर्णपणे कसं आहे तर अनारोबिक कंडिशन मध्ये आहे. सो फॅटी ऍसिडचं सिंथेसिस आउटसाइड द मायटोकॉन्ड्रिया आणि इनसाइड द मायटोकॉन्ड्रियामध्ये कसं होतं हे आता आपण बघितलं. सो आपण दोन पद्धती ऑलरेडी बघितल्या आहेत. सो पहिली जी आपण फॅटी ऍसिडचं एक बघितलं होतं की बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड, दुसरं आपण बघितलं की फॅटी ऍसिडचं सिंथेसिस किंवा बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये कसं होतं. आता जे आपण तिसरा पॉईंट बघणार आहे हा असणार आहे की कोलेस्ट्रॉल संदर्भातला. ठीक आहे, आणि आता आपण लगेच त्या कोलेस्ट्रॉलचा जो पॉईंट आहे त्याला देखील. सो मित्रांनो, तिसरा पार्ट जो आता आपण बघत आहे तो आहे मेटाबॉलिझम ऑफ लिपिड मधला तिसरा जो आहे तो आहे कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस. सो हा एकदम सिंपल पार्ट आहे. तर कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस जे आहे हे मेनली होते कुठे तर मेनली ते लिव्हरमध्ये होते, पण लिव्हर सोबत इतरही ऑर्गनमध्ये ते होतं, मेजरली इन अ लिव्हर, पण मायनरली कुठे होतं तर ॲडिपोस इंटेस्टाईन आहे, स्किन आहे, गोनॉड आहे आणि ॲड्रेनल कॉर्टेक्स आहे. तर या पार्टमध्ये देखील त्याचं सिंथेसिस होत आहे. सो मायनरली इन ॲड्रेनल कॉर्टेक्स, गोनॉड, स्किन आणि इंटेस्टाईन, पण मेजरली हे जे काही कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस आहे ते मेजरली कुठे होत आहे लिव्हरमध्ये होत आहे. सिंथेसिस फ्रॉम ॲसिटिल कोए, हे जे कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस होणार आहे हे कशापासून होतं तर हे सिंथेसिस जे आहे ते ॲसिटिल कोए पासून होतं, आणि ॲसिटिल कोए हा असा सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये कार्बनचे 27 मॉलिक्यूल आहे. हा प्रश्न असा देखील विचारला जातो कधी कधी की ॲसिटिल कोएमध्ये कार्बनचे किती मॉलिक्यूल असतात, तर ते कार्बनचे टोटल मॉलिक्यूल जे आहे ते 27 आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो सिंथेसिस ऑफ ॲसिटिल कोए पासून कोलेस्ट्रॉल बनणार आहे, आणि त्या ॲसिटिल कोएमध्ये 27 कार्बनचे कंपाऊंड असतात. सो इम्पॉर्टंट पार्ट लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतो, त्याच्यानंतर गोनॉड आहे, स्किन आहे, इंटेस्टाईन आहे आणि ॲड्रेनल कॉर्टेक्स, याच्यामध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस होते. आणि हा जो कोलेस्ट्रॉल आहे हा सिंथेसिस होतो आहे ॲसिटिल कोए पासून. त्या ॲसिटिल कोएमध्ये 27 जे आहे ते कार्बन ॲटम्स असतात. बरं, कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस कशा प्रकारे होते याच्यासाठी एक छोटीशी चेन मी तुम्हाला दिली आहे. मला असं नाही वाटत का मी मजाक करता करता खूपच जास्त चेन तुम्हाला समजून सांगितल्या आणि खूपच जास्त चेन झाल्या. तर अशी मजाक मी मुद्दामून केली होती. त्याचं रिझन असं आहे की एका दमात मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्हाला खूप सगळे चेन्स पार्ट करायचे आहे, तर ते तुम्हाला पचायला समजायला जड गेलं असतं. पार्ट 1 पार्ट 2 मध्ये ज्या सगळ्या चेन्स आहेत त्या महत्त्वाच्या आहे. पार्ट 3 जो आपण बघत आहे याच्यामधल्या आपण ज्या चेन आहे त्या बऱ्यापैकी महत्त्वाच्या आहेत. पण या आधीही मी सांगितल्याप्रमाणे जो पार्ट 1 होता त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट संदर्भातल्या जे चेन आहे त्या मोस्ट अयोग्य आहे, त्या तुम्ही सोडू शकत नाही. याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट केलं किंवा याच्या आधीचं म्हणजे या आधीच्या मी तुम्हाला आता चेन सांगितलं याच पार्टमध्ये त्या थोड्याशा प्लस मायनस झाल्या तरी चालेल, पण कार्बोहायड्रेटवाल्या चेन सुटायच्या नाही. ठीक आहे. सो हे चेन ॲटलीस्ट तुम्ही समजून तरी घ्यायला पाहिजे की ॲक्च्युली होऊन काय राहिलं. ठीक आहे, असं नको व्हायला की यार तुम्हाला काहीच माहीत नाही. एकदा तुम्ही ते नोट्समध्ये तुमचे असायला पाहिजे, ते तुम्ही एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. भले इथे पार्ट नाही झालं तरी तुम्हाला क्लिक होईल जर याच्यावर प्रश्न आले तर. ठीक आहे. सो एकदम सोडूनच द्यायचं नाही की यार सर पहिले सांगत होते एकच करायची आहे, मग 2च करायचे, 3च करायचे. सो एकदम मी प्लॅन करून तुमच्यासोबत
धमाका एक 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 चेन मी तुम्हाला वाढवत आहे. तर मला माहिती आहे तुमचं पेशन्स काही वेळानंतर तुटले. यार पहिले सर एकच चेन सांगत होते, मग दुसरी पण आली, त्यालाही तुम्ही पचवलं, मग तिसरी आली, त्यालाही कसं तरी पचवलं, पण आता एक 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 वाढत आहे. तुम्हाला माझा थोडा राग पण वाढत असेल, पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही ठेवलं तर पूर्ण पाठ जरी आपण नाही केली तरी पण आपल्याला ती अंडरस्टँड झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर बघा, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस जे आहे ते कशापासून होतं, ॲसिटिल कोए पासून होतं. तर मी तेच केलं. बघा, 2 ॲसिटिल कोए घेतले, हा ॲसिटिल कोए आणि हा ॲसिटिल कोए, हे जेव्हा कंबाईन होते तेव्हा त्याच्यापासून बनते ॲसिटो ॲसिटिल कोए. सो 2 ॲसिटिल कोए कंबाईन करायचं, त्याच्यापासून बनते ॲसिटो ॲसिटिल कोए. आता तो ॲसिटो ॲसिटिल कोए पुन्हा कन्वर्ट होतो बीटा हायड्रॉक्सी बीटा मिथेल ग्लुटॅरिल कोए. त्याच्यानंतर तो कन्वर्ट होतो मेलॅहोनिक ॲसिडमध्ये, आयसो पेंटॅनिल पायरोफॉस्फेटमध्ये, नंतर फर्निसिल पायरोफॉस्फेटमध्ये, त्याच्यानंतर स्क्वॅलेन्समध्ये, त्याच्यानंतर लॅन्टोस्टेरॉइडमध्ये, नंतर झायमोस्टेरॉलमध्ये, नंतर डेस्मोस्टेरॉलमध्ये, आणि फायनली जो कन्वर्ट होतो तो कशामध्ये होतो तर कोलेस्ट्रॉलमध्ये. तर तुम्ही नाही का हे झायमोस्टेरॉल, डेस्मोस्टेरॉल आणि कोलेस्ट्रॉल हे लक्षात ठेवा. आणि ॲटलिस्ट या 3 स्टेप ज्या आहेत त्या तरी लक्षात ठेवा की 2 ॲसिटिल कोएचे मॉलिक्यूल घेतोय. तुम्हाला जर म्हटलं की कोलेस्ट्रॉलच्या सिंथेसिसमध्ये किती ॲसिटिल कोए लागत आहे तर ते 2 आहे. त्याच्यानंतरची स्टेप ॲसिटो ॲसिटिल कोए आणि बीटा हायड्रॉक्सी मिथिल ग्लुटॅरिल कोए, आणि नंतर कमीत कमी हे झायमोस्टेरॉल, डेस्मोस्टेरॉल आणि कोलेस्ट्रॉल इतकं तरी जर लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. सो हे झाल्यानंतर आता आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहे जो यालाच घेऊन आहे. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला काय सांगतोय बघा, होपफुली तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. सिंथेसिसची चेन काय आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगितलं. आता एक छोटासा कन्सेप्ट आहे जो कोलेस्ट्रॉलला घेऊन आहे आणि याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे 2017 सो आता बी केअरफुल, कारण की हा प्रश्न येऊन गेलेला आहे. जर हा प्रश्न येऊ शकतो तर आणखी काय काय येऊ शकते हे पण तुम्ही आता बघा. कीटोन बॉडी जो आहे, कीटोन बॉडी आपल्या जे आहे ते त्यांचे नावं तुम्हाला माहिती असते पाहिजे, याच्यावरच प्रश्न आहे ॲक्च्युली. सो ॲसिटो ॲसिटिक ॲसिड, तर कसं लक्षात ठेवायचं, ॲसिटो ॲसिटिक ॲसिड, ॲसिडिक ॲसिड नाव लक्षात आहे तुमच्या, ॲसिटो ॲसिडिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, पुन्हा ब्युटॅरिक ॲसिडच आहे, इथे पण ॲसिड आहे, इथे पण ॲसिड आहे, आणि नंतरचा एक थर्डवाला आहे जो तो ॲसिड. जर तुम्हाला कोणी विचारलं कीटोन बॉडी कोणकोणते आहे एनलिस्ट करा किंवा तुम्हाला तिथे ऑप्शन दिले तर तुम्ही काय सांगता, ॲसिटो ॲसिडिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, पुन्हा ॲसिड, आणि नंतर काय सांगितलं ॲसिटोन. सो ॲसिटोन पहिला, दुसरा बीटा हायड्रॉक्सी, ब्युटॅरिक म्हणजे 4 वाल्याची केमिस्ट्रीवाले लोक त्याला पटकन समजेल, ब्युटॅरिक हा येतो 4 मध्ये, आणि ॲसिटो ॲसिडिक ॲसिड हा 2 वाला आहे. पण ॲसिडिक ॲसिड तुम्हाला माहिती असेल, फक्त ॲसिटो हा शब्द लक्षात ठेवायचा, नंतर त्याच्याबरोबर ॲसिटोन येणार, आणि मग बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड. हे 3 जे कीटोन बॉडी आहे हे तुम्हाला जसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहे. बरं, आता पुढे, आता ह्याच्यानंतरचा जे कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात, आता हे कीटोन बॉडी तुम्हाला माहिती आहे, ॲसिटो ॲसिडिक ॲसिड, ॲसिटोन आणि बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड. तर आता बघा कीटोजेनेसिस म्हणजे काय होते. बघा, आपण आत्ताच बघितलं ॲसिटिल कोए आणि ॲसिटिल कोए यांच्यापासून काय बनतंय, ॲसिटो ॲसिटिल कोए. त्याच ॲसिटो ॲसिटिल कोएला मी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ॲसिटिल कोए आणि ॲसिटिल कोए यांच्यापासून काय बनलं होतं, ॲसिटो ॲसिटिल कोए. त्याच ॲसिटो ॲसिटिल कोएला मी इथे लिहिलं. जेव्हा या ॲसिटो ॲसिटिल कोएचं हायड्रोलिसिस होते तेव्हा त्याच्यापासून बनतो आपला पहिला कीटोन बॉडी ज्याचं नाव आहे ॲसिटो ॲसिटिक ॲसिड. हे बघा, पहिला ॲसिटो ॲसिटिक ॲसिड. कसा बनला तो कीटोन बॉडी, तर कोलेस्ट्रॉलच्या सिंथेसिसमध्ये हे कीटोन बॉडी बनायला सुरुवात होतात. कीटोन बॉडी कोलेस्ट्रॉलच्या सिंथेसिस मी तुम्हाला सांगितलं त्यातला एक प्रॉडक्ट होता ॲसिटो ॲसिटिल कोए. जेव्हा त्याचं हायड्रोलिसिस होते तेव्हा पहिला आपला काय तयार झालेला आहे कीटोन बॉडी, त्याला म्हणतो आपण ॲसिटो ॲसिटिक ॲसिड. आता या ॲसिटो ॲसिटिक ॲसिड बनल्यानंतर जर त्याचं डिहायड्रोजनेशन झालं, इथे लिहिलं आहे डिहायड्रोजनेशन, ॲसिटो ॲसिटिक ॲसिडचं जर डिहायड्रोजनेशन झालं तर त्याच्यापासून म्हणते आपला सेकंडवाला कीटोन बॉडी ज्याला म्हणतात बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड. जर त्याचं डिकार्बॉक्सिलेशन, इथे होतं डिहायड्रोजनेशन, इथे आहे डिकार्बॉक्सिलेशन. सो डिकार्बॉक्सिलेशन जर झालं याच ॲसिटो ॲसिटिक ॲसिडचं, त्याच्यापासून आपला बनते तिसरा कीटोन बॉडी. सो कसे बनले
पहिला ऍसिडिक कसा बनला, 2 ऍसिटिल कोए घेतले, त्याच्यापासून ऍसिटो ऍसिटिल कोए घेतलं. जेव्हा त्याचं हायड्रोलिसिस होते तेव्हा आपला पहिला ऍसिटो ऍसिटिल कोए बनते. जेव्हा त्याचं डिहायड्रोजनेशन होते तेव्हा त्याच्यापासून बीटा हायड्रॉक्सी ब्युटारिक ऍसिड बनते. आणि जेव्हा त्याचं डिकार्बोक्सिलेशन आपण होते याच ऍसिटो ऍसिटिक ऍसिडचं, तेव्हा त्याच्यापासून ऍसिटोन बनते. आणि अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारचे 3 कीटोन बॉडीज फॉर्म होतात ड्युरिंग द सिंथेसिस ऑफ अ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलचं सिंथेसिस होत असताना या कीटोन बॉडी बनतात. मग आता पुढे अजून काय आहे बघा, हे झालं कीटोजेनेसिस. व्हॉट इज कीटोजेनेसिस? कीटोन बॉडीचं जेनेसिस, कीटोन बॉडीचं सिंथेसिस कसं होतं या 3 याचं हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं. आणि चार्ट वाईज जेव्हा जिथून मी हे घेतलं आहे ना ते इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की हे मला समजून घ्यायला तेव्हा किती वेळ लागला होता. यार ह्या पॅरा दिला आहे, हा एक एवढा मोठा चांगला एक पेजभर पॅरा दिला आहे आणि मला त्यातलं एक अक्षर पण समजत नव्हतं. जेव्हा मी याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, मला पहिले हेच समजलं होतं की ऍसिटो ऍसिटिल कोए आलं कुठून. मी चेन वाचली होती पण मला क्लिकच होत नव्हतं की हे आलं कुठून. तर हे इथून आलं होतं, ऍसिटो ऍसिटिल कोए, त्याला तिथून घेतलं होतं, त्याचं हायड्रोलिसिस, त्याच्यापासून पहिला बनलेला ऍसिटो ऍसिटिक ऍसिड, त्याचं डिहायड्रोजनेशन बीटा हायड्रॉक्सी ब्युटारिक ऍसिड, त्याचं डिकार्बोक्सिलेशन, त्याच्यापासून ऍसिटोन. सो माझं म्हणणं हे जसं क्लास लावण्याचा महत्त्व काय आहे, तर मी 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर मला अजून पण काही गोष्टी अरे यार हे असं आहे असं कळतं. तर माझ्या हे सगळं जे आहे ना, जे 3 वर्षाची मेहनत आहे ती मी तर डायरेक्ट पुटअप केलेली आहे. तर अशा काही ज्या गोष्टी आहे या समजायला कधी कधी वेळ लागतो. म्हणजे माझ्यासोबत जे झालं आहे ते तुमच्यासोबत होत आहे, पण तुमच्याजवळ मी आहे ज्यांनी ऑलरेडी 3 वर्ष ह्या सगळ्यावर मेहनत केली आहे. आणि त्या मेहनतीचं डायरेक्ट आउटपुट मला समजायला किती वेळ लागला ह्या गोष्टी याचं मलाच माहिती आहे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण तुमच्यासमोर ह्या मी डायरेक्ट खूप इझी पद्धतीनं या जे चार्ट पद्धतीने मी हे केलं आहे. इकडे आपलं काहीतरी हायड्रोजनेशन होतं, इकडे डिकार्बोक्सिलेशन होतं. तर तुमच्या माइंडमध्ये हा चार्ट पण व्यवस्थित राहील की नेमकं आहे काय. ठीक आहे, सो आता बघूया आपण की यार हे झालं कीटोजेनेसिस म्हणजे कीटोन बॉडीचं सिंथेसिस कसं झालं हे मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतात, कीटोसिस म्हणजे एक असं म्हणू शकतो की ब्लडमध्ये, युरिनमध्ये, बॉडीमध्ये नको तितकं जास्त कीटोन बॉडीचं जास्तीचं प्रोडक्शन होणं ही कीटोसिस आहे. तर आता हे 2 पद्धतीने होतं. कधी कधी ही कीटोन बॉडी आपल्या बॉडीमध्ये मधल्या ब्लडमध्ये पण वाढते आणि आपल्या युरिनमध्ये पण वाढते. बघूया पहिलं ब्लड संदर्भात. हे जे कीटोन बॉडी आहे जर ब्लडमध्ये नॉर्मल रेंजपेक्षा जास्त वाढले तर त्याला म्हणतात कीटोनेमिया. काय म्हणतात? कीटोनेमिया. सो व्हॉट इज अ कीटोनेमिया? कीटोन बॉडीज. कोणत्या कीटोन बॉडीज आहे? पहिलं होतं ऍसिटो ऍसिटिक ऍसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटारिक ऍसिड आणि ऍसिटोन. यांचं प्रमाण जेवढं नॉर्मल रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढणं ब्लडमध्ये त्याला म्हणतात कीटोनेमिया. मग नॉर्मल रेंज काय आहे? 1 मिलीग्राम 100 ml ब्लडमध्ये ही नॉर्मल रेंज आहे. 1 ml म्हटलं बरं, 1 मिलीग्राम 100 ml मध्ये त्याच्यापेक्षा कमीच असणं एक्सपेक्टेड आहे. 1 मिलीग्रामपेक्षा देखील कमी 100 mlच्या ब्लडमध्ये असणं एक्सपेक्टेड आहे कीटोन बॉडी. आता याला म्हटलं आपण कीटोनेमिया म्हणजे ब्लडमध्ये कीटोन बॉडीचं प्रमाण वाढणं. जर नॉर्मल होतं 1 mg/100 ml ऑफ ब्लड, त्याच्यापेक्षा वाढलं म्हणजे आपण म्हणणार की कीटोनेमियाची सिच्युएशन आहे. नंतर कीटोन बॉडीज इन युरिन या सिच्युएशनला म्हणतात कीटोन युरिया. म्हणजे युरिन संदर्भात कीटोन युरिन किंवा युरिया. तो याला म्हणतात कीटोनमध्ये युरिनमध्ये कीटोनचं प्रमाण वाढणं. नॉर्मल रेंज किती आहे? 125 मिलीग्रॅम 24 अवरमध्ये. जेव्हा आपण 24 अवरमध्ये युरिनचं डिस्चार्ज करत आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचं जर आपण काउंट केलं तर 125 mg इतकं ते मिनिमम असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त वाढत असेल त्या सिच्युएशनला आपण कीटोन युरिया असं म्हणतो. आणि त्यासोबत या 2 सिच्युएशन आहेत, कीटोनेमिया आणि कीटोन युरिया. याच्या सोबतच जेव्हा आपल्या बॉडीमध्ये याचं प्रमाण वाढते या कीटोन बॉडीचं, तेव्हा आपल्या ब्रीदमधून श्वासामधून पण ऍसिटोनचा स्मेल यायला लागतो. ठीक आहे, सो कीटोन युरिया ब्लडमध्ये कीटोन बॉडी वाढणं, युरिनमध्ये कीटोन बॉडी वाढणं, कीटोनेमिया ब्लडमध्ये कीटोन बॉडीचं प्रमाण वाढणं, प्लस आपल्या ब्रीथमधून पण ऍसिटोनचा स्मेल येणं. या तिन्ही कंडिशनला कंबाईनली म्हणतात कीटोसिस. व्हॉट इज कीटोसिस? कीटोन युरिया पण, कीटोनेमिया पण आणि ब्रिदिंगमधून ऍसिटोन बाहेर येणं, ऍसिटोनचा स्मेल बाहेर येणं, या 3 सिच्युएशनला म्हणतात कीटोसिस. म्हणून या तिघांचं ऍडिशन केलं, इथे लिहिलं कीटोसिस. कीटोसिस होतं का?
तर किटोसिस होण्याचं एक कारण असं आहे की डायबेटिक मिलिएटस जे इथे मी लिहिलं आहे, आणि दुसरं आहे स्टार्वेशन. म्हणजे इथे सर्वात खाली तुम्हाला बहुतेक ते दिसत नसेल, थोडंसं दिसत आहे, थोडंसं जात आहे. सो इथे लिहिलेलं डायबेटिक मिलिएटस का बरं होतं, इथे लिहिलं आहे मी किटोसिस, त्याच्यासमोर लिहिलं आहे कॉज. काय कॉज आहे? कॉज आहे, एक आहे डायबेटिक मिलिएटस आणि दुसरं आहे स्टार्वेशन, उपासमार. जे लोक काय करतात, उपोषण वगैरे बसतात किंवा मग कामाच्या धुंदीत त्यांना जेवायची फुरसत नसते, एक दिवस जेवतात 2 दिवस जेवत नाही, ते असे जे स्टार्वेशन आहे, भूक लागते पण जेवत नाही, ही सिच्युएशन म्हणजे उपासमारवाली सिच्युएशन जी आहे त्याला आपण स्टार्वेशन म्हणतो. ठीक आहे. तर हे सगळा जो कार्यक्रम होता आज ऑल अबाउट द मेटाबॉलिझम ऑफ लिपिड संदर्भात होता. सो गाईज, आता आपण आपला सर्वात पहिला जो टॉपिक होता तो कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम बघितलं. त्याच्यानंतर सेकंड महत्त्वाचा जो टॉपिक होता तो लिपिड संदर्भात होता. आणि मोस्ट प्रॉब्ली हा जो आता मी शेवटचा जो पोर्शन घेतलेला आहे ना, कीटोन बॉडी झालं, कोलेस्ट्रॉल झालं, हा थोडा जास्त महत्त्वाचा आहे. मी म्हणणार नाही तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही चेन वगैरे सगळ्याच्या सगळ्या पाठ केल्या पाहिजे, यार पण कार्बोहायड्रेटवाल्या ज्या सगळ्या चेन आहेत त्या पाठ कराच तुम्ही. माझ्या म्हटलं नाही म्हटलं तुम्ही ऐकणार नाही, मला माहिती आहे. तुम्हाला जे करायचं तुम्ही तेच करणार. पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला कार्बोहायड्रेटच्या चेन सोडायच्याच नाही. ठीक आहे. ज्या मी ग्रुपवर पण काही टाकल्या, मी काही इथे एक्सप्लेन पण केल्या, त्या तुम्ही यार त्या पाठच करायच्या, त्याच्यामध्ये एक्सक्यूज घेऊ नका. यातले थोडं थोडं पाठ केलं, वाचून बघितलं, सिक्वेन्स लक्षात ठेवला तरी चालेल. सो होपफुली यार मी तुमचा खूप चांगल्या प्रकारे हा टॉपिक कव्हर करून दिलेला आहे. आणि आत्ता जो आपला मेटाबॉलिझममधला तिसरा पार्ट आहे प्रोटीन, त्याच्या संदर्भात मी हे सांगेल की मी एकदा पुन्हा त्याच्या जर नोट्स मी देऊ शकत असेल तर मी नोट्स देण्याचा प्रयत्न करतो, जर इझिएस्ट पद्धतीने मी बनवू शकलो तर. किंवा मग आपण त्याचे व्हिडिओ घेऊया आणि पार्ट 4 देखील मेटाबॉलिझमचा येऊ शकतो किंवा मग तो नोट्स फॉर्ममध्ये येऊ शकतो. सो तोपर्यंत जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते. हॅलो हाय नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मेटाबॉलिझमच्या पार्ट 4 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, या आधी आपण मेटाबॉलिझमचे 2 क्लासेस जे टोटली डिपेंड होते कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजच्या मेटाबॉलिझमवर, आणि आता आपण जो त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट घेतला होता हा आपण घेतला होता लिपिडच्या मेटाबॉलिझमवर, आणि आता आपण घेत आहे शेवटचा पार्ट, तो आहे आपला प्रोटीनच्या मेटाबॉलिझमवर टोटली डिपेंड आहे. सो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम कंपॅरेटिव्हली खूप जास्त महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर मग लिपिड आणि त्याच्यानंतर मग प्रोटीन, आणि त्याच सिक्वेन्सनी मी व्हिडिओ पण घेतलेले आहे. सो ज्या लोकांचं एकदम नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड बिलकुलच नसेल आणि या मेटाबॉलिझमचा त्यांना थोडासा कंटाळा आला असेल तर तुम्ही आधी पहिले 2 टॉपिक खूप व्यवस्थित करा. ह्या टॉपिकला आधी राहू द्या जो मी आत्ता घेतो आहे, आणि मग थोडंसं बाकीचे टॉपिक फिरून आल्यानंतर पुन्हा या टॉपिकला तुम्ही करू शकता. नोट्समध्ये तशा जागा तुम्ही ठेवू शकता. पण मला वाटत नाही की यार मी इतका चांगला टीचिंग करत असताना आणि तुम्ही इतके चांगले स्टुडंट असताना तुम्हाला बोर वगैरे होईल किंवा तुम्ही हे सगळे टॉपिक सोडणार. ठीक आहे. सो एकदम चांगल्या स्टुडंटसारखे तुम्ही हे सगळं पण कॅचअप करा. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला रिव्हिजन वगैरे करायच्या वेळेस जर गरज पडली तर याला थोडंसं राहू दिलं तरी चालेल. ठीक आहे. सो आता जाऊया आपल्या टॉपिककडे. आपण बघा मेटाबॉलिझम आणि किंवा मग मी यातले जे हायलाईट पॉईंट समोर सांगणार आहे की हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याला खूप जास्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर ते पॉईंट मी तुम्हाला मेन्शन करेल जसा जसा व्हिडिओ समोर जाईल तसा. सो मित्रांनो, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर बायोकेमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला आधीच प्रोटीन काय आहे आणि त्याच्यामध्येच अमिनो ऍसिड काय आहे, तुम्ही जे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे की प्रोटीन जे आहे हे बनले कशापासून आहे तर अमिनो ऍसिड पासून. बरं, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन जो आहे याच्यामुळे फायदे काय होतात तर ते युजेस काय आहे मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीनचे ते आपण बघूया. तो पहिला जो यूज आहे तर ग्रोथ, रिपेअर आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ बॉडी टिश्यू. आपल्या बॉडीचं जी टिश्यू आहेत त्यांची ग्रोथ होण्यासाठी, त्यांचं ते रिपेअर होण्यासाठी आणि रिकन्स्ट्रक्शन रिपेअर होण्यासाठी बॉडीच्या टिश्यूला हेल्प करते, ते आहे मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन. दुसरा पॉईंट बघा, रेग्युलेट द बायोकेमिकल रिॲक्शन. बायो म्हणजे काय आपल्या ह्युमन बिंग संदर्भातल्या, आणि रिॲक्शन म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन सुरू असतात. त्या बायोकेमिकल रिॲक्शनच्या रेग्युलेट करण्यासाठी देखील प्रोटीनचं मेटाबॉलिझम खूप महत्त्वाचं आहे. यातला तिसरा पॉईंट बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन टू द सेल. आपण जे रेस्पिरेशन करतो आहे तिथून जे ऑक्सिजन जात आहे ती कुठपर्यंत पोहोचत आहे, सेलपर्यंत पोहोचत आहे. याच्यामध्ये देखील प्रोटीनच्या मेटाबॉलिझमचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि फंक्शन ऑफ अ अँटीबॉडी म्हणजे तुम्हाला मी आत्ताच काही दिवसाआधी आपण एक खूप महत्त्वाचा इम्युनॉलॉजी हा टॉपिक घेतला होता, त्याच्यामध्ये अँटीबॉडी काय आहे मी खूप व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. सो गाईज, फंक्शन ऑफ अ अँटीबॉडी म्हणजे अँटीबॉडीचं रिॲक्ट करणं जे आहे अँटीजन विरुद्ध, याला रेग्युलेट करण्यासाठी देखील प्रोटीनचं मेटाबॉलिझम खूप महत्त्वाचं आहे. आणि हे 4 पॉईंट जे आहे इट इज रिलेटेड विथ द इम्पॉर्टन्स ऑफ अ मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन. आता मला बरेचसे लोक म्हणतात की सर नोट्स
अरे हे जे मी अशा इतक्या व्यवस्थित काढलेलं आहे, जसं मी दिलेलं आहे मेटाबॉलिझम ऑफ अ प्रोटीन कंटेन अमिनो ऍसिड. बघा, तर मी याच्यात काही शब्द याच्यापेक्षा चांगले नोट्स नाही राहू शकत, कारण की तुम्हाला जर आता दुसरं कोणी जर नोट्स काढल्या तर तिथं लिहिलं असतं की मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन आणि नंतर त्यांनी स्टेटमेंट लिहिलं असतं की प्रोटीन कंटेन अमिनो ऍसिड. मी तसं नाही केलं. इथेच मला जागा दिसली, प्रोटीनवरून खाली एक रेषा उडली, प्रोटीन कंटेन अमिनो ऍसिड. ठीक आहे. तर ह्या नोट्स काढण्याच्या पद्धती आहे. व्हाईट बोर्डवर ज्या नोट्स मी काढलेल्या आहे याच्यापेक्षा चांगल्या नोट्स तुम्हाला दुसरे कुठेच मिळू शकत नाही. ठीक आहे. सो मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन विच कंटेन अमिनो ऍसिड आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन शिकायचं आहे म्हणजेच आपल्याला काय शिकायचं आहे, मेटाबॉलिझम ऑफ अमिनो ऍसिड. जसं आपण मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट जेव्हा शिकलो तेव्हा मी सांगितलं तुम्हाला मेटाबॉलिझम ऑफ ग्लुकोज आपण शिकूया, बिलकुल तसंच. सो मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन शिकायचं आहे म्हणजे आपल्याला अमिनो ऍसिड. आणि अमिनो ऍसिड बद्दल तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये मी सांगितलं होतं, हे जे अमिनो ऍसिड असतात ते एकमेकाला पेप्टाइड लिंकनी काय असतात, कनेक्ट असतात. सो बघूया आता पुढे. सो गाईज कसं आहे, अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पण माहिती आहे की नायट्रोजन येतो. सो अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन येतो आणि हा नायट्रोजन अमिनो ऍसिडच्या किंवा मग प्रोटीनच्या अमिनो ऍसिड किंवा प्रोटीनच्या मेटाबॉलिझममध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. त्यालाच धरून एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात बरं ठीक आहे, त्याला म्हणतात नायट्रोजन बॅलन्स. ते नायट्रोजन बॅलन्स आपण घेऊया, पण अमिनो ऍसिडचे काय सोर्सेस आहे, आपल्याला अमिनो ऍसिड बॉडीमध्ये मिळते कुठून ते पण एकदा समजून घेऊया. की डायजेशन ऑफ अ फूड प्रोटीन, आपण जे काही प्रोटीन सबस्टन्स खातो आहे ते प्रोटीन सबस्टन्स डायजेस्ट केल्यानंतर अमिनो ऍसिडचं फॉर्मेशन होते. दुसरा पॉईंट, ब्रेकडाऊन ऑफ अ टिश्यू प्रोटीन, आपण काही खातो आहे प्रोटीनियस त्याच्यापासून अमिनो ऍसिड बॉडी क्रिएट करते, किंवा आपल्या बॉडी टिश्यूमध्ये देखील काय असतात, प्रोटीन्स असतात. त्या बॉडी टिश्यू मधले प्रोटीनला देखील ब्रेकडाऊन करून त्याच्यापासून अमिनो ऍसिड बनवलं जातं. किंवा तिसरा, आपल्या बॉडीमध्ये पण देखील अमिनो ऍसिड डायरेक्ट पण बनते. जसं आपल्या बॉडीमधला एक पार्ट आहे त्याला म्हणतात लिव्हर, त्याच्यापासून देखील अमिनो ऍसिड बनते. सो 3 पॉईंट, डायजेशन ऑफ अ फूड प्रोटीन, आपण जे काही खाल्लं आहे त्याच्या डायजेशन पासून आपल्याला अमिनो ऍसिड मिळू शकते. दुसरा पॉईंट की ब्रेकडाऊन ऑफ अ टिश्यू प्रोटीन, आपल्या टिश्यू पासून जे काही प्रोटीन क्रिएट होत आहे त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर पण अमिनो ऍसिड क्रिएट होतो. आणि तिसरा पॉईंट की सिंथेसिस ऑफ अ सिंथेसिस इन अ बॉडी इन अ लिव्हर, बॉडीमध्ये पण आणि मेनली लिव्हरमध्ये काय होतं की अमिनो ऍसिडचं डायरेक्ट सिंथेसिस होतं. सो हे झाले सिंथेसिस. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमिनो ऍसिड जर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला प्रोटीन माहिती आहे की अमिनो ऍसिड पासून बनतात, सो आपल्याला त्याच्यातला महत्वाचा कन्स्टिट्यूएंट जो आहे ज्याला आपण नायट्रोजन असं म्हणतो, तो नायट्रोजनचं बॅलन्स म्हणजे काय, नायट्रोजन बॅलन्स म्हणजे काय. बघा, आपण आपल्या बॉडीमध्ये इट इज अ इसेन्शियल कॉन्सेप्ट ऑफ द ऑल द प्रोटीन म्हणा किंवा मग अमिनो ऍसिड म्हणा, तर ते 22 प्रकारचे अमिनो ऍसिड मी तुम्हाला सांगितले ज्याच्यापासून प्रोटीन बनतात. या सगळ्यांमध्ये नायट्रोजन हा महत्वाचा कॉन्स्टिट्यूएंट आहे. नायट्रोजन इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूएंट फ्रॉम द प्रोटीन. आणि मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन असेस इन अ टर्म ऑफ अ नायट्रोजन कंटेन इन अ प्रोटीन. जर तुम्हाला प्रोटीनचं मेटाबॉलिझम समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या नायट्रोजनचं बॅलन्स किती आहे नायट्रोजनच्या संदर्भात जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सो नेक्स्ट बघा, नायट्रोजन आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट कशा थ्रू होते, जसं युरिन झालं, फिसेस झालं, याच्या थ्रू नायट्रोजन आपल्या बॉडीच्या बाहेर जाते. आणि आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजन येते कुठून, तर आपण जे काही डाएटमधून प्रोटीन खातो किंवा नायट्रोजन आपण घेतो आहे त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये फूडमधून वगैरे आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजन येते. आणि आपल्या बॉडीमध्ये जाते कुठून, तर युरिनमधून आणि फिसेसमधून. तर जितकं आपल्या बॉडीच्या बाहेर नायट्रोजन जात आहे तितकंच जर आपण नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ अमिनो ऍसिड और प्रोटीन जर आपण घेत असेल तर त्याचं बॅलन्स कसं असेल, बिलकुल बनून राहते. आणि एक्सक्रिशन होणारं नायट्रोजन आणि अपटेक इनटेक केलेलं नायट्रोजन यांचं जर इक्वेशन यांची जर अमाऊंट ही सारखी असेल तर मग त्याला म्हणतात नायट्रोजन बॅलन्स. हे दोन्ही जर सेम असेल, एक्सक्रीट होणारं आणि आपण जे नायट्रोजन टेक करतो ते जर सारखं असेल तर त्याला म्हणतात नायट्रोजन बॅलन्स. पण या सगळ्यांमध्ये पण कुठे येतो ते मी तुम्हाला सांगतो. कधी कधी काय होतं की आपल्या बॉडीमधून बाहेर जाणारं नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त असतं आणि बाहेर नायट्रोजन जर कमी जात आहे आणि आपण इनटेक जर कमी करत आहे नायट्रोजनचा, तर अशा वेळी आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याच कन्सेप्टला म्हणतात निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स. हे केव्हा होतं हे समजून घ्या. नायट्रोजन टेक लेस बट एलिमिनेशन इज अ मोर, म्हणजे आपण नायट्रोजन कमी घेत आहे पण आपल्या बॉडीच्या बाहेर नायट्रोजन जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये जात आहे. अमाऊंट ऑफ नायट्रोजन रिटेन इज अ लेस, आणि याच्यामुळे टोटल आपण जर नेट नायट्रोजन कंटेन इन द बॉडी जर बघितलं तर ते नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये कमी असते, कारण की एक्सक्रीट जास्त होत आहे आणि आपल्या बॉडीमध्ये इनटेक जे आहे त्याचं आपण कमी करतोय. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं. आणि हे कधी होतं, ह्या सिच्युएशन केव्हा येतात, जसं स्टार्वेशनची कंडिशन आहे. स्टार्वेशन म्हणजे काय, उपासमार, किंवा आपण म्हणतो आपण त्याला आपण काहीच खात नाहीये, ही सिच्युएशन जर असेल तर आपण उपास करत आहे, स्टार्वेशन करताय, उपाशी आहे, या सिच्युएशनमध्ये इनटेक आपण करत नाहीये
प्रोटीन आपल्याला मिळत नाहीये, म्हणजेच नायट्रोजन आपल्याला मिळत नाहीये, पण युरिनमधून फिसेसमधून आपल्या नायट्रोजनचं बाहेर जाणं सुरूच आहे. त्याच्यामुळे नायट्रोजनचं बॅलन्स बिघडलं आहे आणि या सिच्युएशनमध्ये तुमच्या बॉडीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि यालाच म्हणतात निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स. सो आता समजून घेऊया पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स काय असतं. पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स म्हणजे काय की बाहेर जाणारं नायट्रोजन जे आहे इन द फॉर्म ऑफ युरिन किंवा फिसेस हे कमी असतं कंपॅरेटिव्हली आपल्या बॉडीमध्ये असलेलं फूड थ्रू घेत असलेलं नायट्रोजनचं प्रमाण हे वाढून जातं आणि टोटल ओव्हरऑल जर आपण बघितलं बाहेर जाणं कमी सुरू आहे आणि नायट्रोजनचं अपटेक जास्त सुरू आहे. या कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि त्या वाढलेल्या कंडिशनला नायट्रोजनचा जे काही बॅलन्स आता वाढलेला आहे त्याला म्हणतात पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स. आता ही सिच्युएशन येते केव्हा, जसं जसं आपल्या बॉडीची ग्रोथ होतं ते तशी जशी आपल्या बॉडीची डिमांड जेवणाची प्रोटीनची वाढत जाते आणि मग त्या सिच्युएशनमध्ये येते. किंवा मग एक प्रेग्नन्सीची सिच्युएशन आहे, या सिच्युएशनमध्ये देखील काय होतं की नायट्रोजनचा पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स सारखे कन्सेप्ट आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात. सो यानंतरचा टॉपिक लगेच बघतो आहे मेटाबॉलिझम ऑफ अ लिपिड. सो मित्रांनो आता आपण जातो आहे की डायरेक्ट प्रोटीनचं मेटाबॉलिझम कशा प्रकारे होते. जसं मी तुम्हाला सांगितलं हा टॉपिक जो आहे हा तितकासा महत्वाचा नाहीये, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे सगळं महत्वाचं आहे ते मी ऑलरेडी इथे पुटअप केलेलं आहे. तर विचारले जातील ते प्रश्न याच टॉपिकवर जे मी तुम्हाला सांगतो आहे ते, त्याच्यापेक्षा जास्त करण्यात काही अर्थ नाहीये. सो बघूया आपण की क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीनचं मेटाबॉलिझम हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होत आहे. एक आहे प्रोटीनचं कॅटाबॉलिझम आणि एक आहे प्रोटीनचं अॅनाबॉलिझम. सो प्रोटीनचं अॅनाबॉलिझम म्हणजे काय, प्रोटीनला आपल्याला कंबाईन करायचं आहे तर सिंथेसिस ऑफ प्रोटीनचं सिंथेसिस त्याच्यामध्ये होतं. आणि प्रोटीनचं कॅटाबॉलिझम मध्ये 4 महत्वाच्या स्टेप आहे. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, त्या प्रोटीनला आपल्याला तोडायचं आहे. इथं काय करायचं, आपल्याला प्रोटीनला जोडायचं होतं. तर प्रोटीनचे मॉलिक्युल जर तुम्ही जोडले तर त्याच्यापासून नवीन प्रोटीनच सिंथेसिस होईल. त्याच्यामुळे ह्या स्टेपला एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. पण हा जो प्रोटीनचं कॅटाबॉलिझम आहे याला आपल्याला तोडायचं आहे, तर ते तोडत असताना त्याच्या 4 महत्वाच्या स्टेप्स होतात. त्या स्टेप्स कोणत्या आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि नंतरची महत्वाची म्हणजे ती युरिया सायकल आणि त्याचे सगळे छोटीच एक सायकल. ठीक आहे, तर हे खूप जास्त महत्वाचं आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो ट्रान्सअमायनेशन ही पहिली स्टेप आहे कॅटाबॉलिझम ऑफ प्रोटीन मध्ये, कारण की आपण करतोय प्रोटीनचं मेटाबॉलिझम. त्याच्यामध्ये 2 स्टेप असतात, एक आहे कॅटाबॉलिझम एक आहे अॅनाबॉलिझम. सो कॅटाबॉलिझमची पहिली स्टेप जी आहे त्याला म्हणतात ट्रान्सअमायनेशन. ट्रान्सअमायनेशन म्हणजे काय असते की जो अमिनो ऍसिड आहे त्या अमिनो ऍसिडकडे अमिनो ग्रुप जो असतो अल्फा अमिनो ऍसिड इज ट्रान्सफर देअर अमिनो ग्रुप. सो अमिनो ऍसिड मध्ये जो अमिनो NH2 ग्रुप असतो, अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, मी ऑलरेडी शिकवलेलं पण आहे. त्या अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये जे NH2 ग्रुप असते तो NH2 ग्रुप ट्रान्सफर करायचा आहे कीटो ग्लुटामेटकडे, अल्फा ग्लुटारेटकडे तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. आणि नंतर फॉर्म होते अल्फा ग्लुटामेट. सो काय केलं आपण, अमिनो ऍसिड होता, त्या अमिनो ऍसिड मध्ये NH2 ग्रुप असतो त्याला आपण अमिनो ग्रुप म्हणतो, त्याला ट्रान्सफर करायचं आहे. कोणाकडे ट्रान्सफर करायचं आहे, तर अल्फा कीटो ग्लुटारेट कडे ट्रान्सफर करायचं आहे. आणि अल्फा कीटो ग्लुटारेटकडे ट्रान्सफर झाल्यानंतर हा अमिनो ग्रुप त्याच्यासोबत अटॅच होतो आणि नंतर फॉर्मेशन होतं ते म्हणजे अल्फा ग्लुटामेट. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सअमायनेशन. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर, अमायनेशन म्हणजे अमिनो ग्रुप NH2 ग्रुप. तर याला आपण ट्रान्सफर करताय म्हणून याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ अमिनो. ट्रान्सअमायनेशन म्हणजे NH2 ग्रुपला अमिनो ग्रुप मध्ये असलेला NH2 ग्रुप म्हणजेच अमिनो ग्रुप याला ट्रान्सफर करायचा आहे. कोणाकडे, सो अल्फा कीटो ग्लुटारेट कडे ट्रान्सफर करायचा आहे. मग काय फॉर्म होईल, तर फॉर्म होईल अल्फा ग्लुटामेट. आणि यामध्ये कोणता एन्झाईम हेल्प करत आहे, त्या एन्झाईमला मी ब्रॅकेट मध्ये दिलाय, त्याला म्हणतात ग्लुटामेट ट्रान्सअमायनेज. हा झाला त्याचा एन्झाईमचं नाव. दुसरी स्टेप जी आहे त्याला म्हणतो डिअमायनेशन. डिअमायनेशन म्हणजे काय, आता जे फॉर्म झालेलं आहे ग्लुटामेट, अल्फा ग्लुटामेट जे फॉर्म झालं आहे त्याच्यापासून पुन्हा एकदा वापस जाऊन अल्फा कीटो ग्लुटारेट बनवणं म्हणजे डिअमायनेशन. म्हणजे अमिनो ग्रुप होता, आता त्याचं डिअमायनेशन, पुन्हा अमिनो ग्रुप काढून घ्यायचा. सो अल्फा ग्लुटामेट हा पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होईल, अल्फा कीटो ग्लुटामेट मध्ये कन्वर्ट होईल. सो आता आपण बनवलं होतं अमिनो ग्रुप सोबत अमिनो ग्रुप मधला अमिनो ग्रुप जो होता अमिनो ऍसिड मधला तो आपण अल्फा कीटो ग्लुटारेट कडे कन्वर्ट केला, पोहोचवला आणि त्याच्यापासून म्हणला अल्फा ग्लुटामेट. त्या अल्फा ग्लुटामेट मधून आता NH2 ग्रुप काढून घ्यायचा, पुन्हा काय बनेल, अल्फा कीटो ग्लुटामेट. आणि याचं सिंथेसिस होणं याला आपण तो डिअमायनेशनची प्रोसेस असं म्हणतो. ग्लुटामेट डिहायड्रोजनेज हा एन्झाईम इथे असतो. अजून बघा अमिनो ट्रान्सपोर्ट. आता हा अमिनो ग्रुप आहे इज कुठे ट्रान्सपोर्ट होतो, इज कॅरीड टू द लिव्हर. अमोनिया इज फॉर्म इन द अबाउट रिएक्शन
इज कॅरी टू द लिव्हर. आता हा जो अमोनिया आपण फॉर्म केलेला होता या रिएक्शन मध्ये, वरच्या रिएक्शन मध्ये, तो आता कुठे पाठवला जातो? लिव्हरकडे पाठवला जातो. आणि या अमिनो ग्रुपला लिव्हरकडे पाठवण्याच्या प्रोसेसला म्हणतात अमोनिया ट्रान्सपोर्ट. अमोनिया ट्रान्सपोर्ट. सो अमोनियाचा इथे फॉर्म झालेला होता तो आता कुठे पाठवला जातो? तर लिव्हरकडे पाठवला जातो. आणि या स्टेपला म्हणतात अमोनिया ट्रान्सपोर्ट. आणि लिव्हरमध्ये पाठवल्यानंतर तिथे कोणतीही रिएक्शन होते त्याला म्हणतात युरिया फॉर्मेशनसाठी युरिया सायकल होते. आणि ती युरिया सायकल ही चौथी स्टेप आहे. याच युरिया सायकलला म्हणतात क्रेब हेन्सलेट सायकल. आणि ही खूप महत्वाची रिएक्शन आहे. या रिएक्शनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या स्टेप्सवर देखील. अजून एक टॉपिक आपला बाकी आहे तो देखील मी तुम्हाला सांगतो. ही युरिया सायकल जी आहे, ऑब्व्हियसली मी आता सांगितल्याप्रमाणे हा अमिनो ग्रुप केला लिव्हरमध्ये आणि तिथे ही युरिया सायकल होणार आहे. सो युरिया सायकल ऑकर इन लिव्हर हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. सो याला तुम्ही बिलकुल विसरायला नाही पाहिजे. कुठे होत आहे? लिव्हरमध्ये होत आहे युरिया सायकल. अमोनिया आणि CO2, अमोनिया ग्रुप जो इथून आला आणि पुन्हा CO2 याचं कॉम्बिनेशन होतं, त्याच्यापासून बनते युरिया. आणि युरिया जेव्हा आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट होतो तो युरिनच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो. सो मी काय सांगितलं? युरिया सायकल जी आहे ती लिव्हरमध्ये होत आहे. कशी होते? तर जो अमोनिया ग्रुप आहे तो होतो कंबाईन कोणासोबत? CO2 सोबत. त्याच्यापासून बनतो युरिया. आणि युरिया जेव्हा आपल्या बॉडीच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतो, किडनीमध्ये तो जेव्हा येतो तेव्हा फायनली तो कन्वर्ट कशामध्ये झालेला असतो? युरिनमध्ये कन्वर्ट झालेला असतो. याची छोटीशी रिएक्शन आहे. आता सांगितल्याप्रमाणे अमोनिया आणि CO2 काय होतात? कंबाईन होतात. हा CO2 आहे, हा NH2 ग्रुप आहे, अमोनिया ग्रुप आहे. हे कंबाईन होता. याच्यापासून म्हणतात कार्बॅमिल फॉस्फेट. हा कार्बॅमिल फॉस्फेट नंतर सायक्लिन मध्ये कन्वर्ट होतो, अर्जिनिन सबस्ट्रेट मध्ये कन्वर्ट होतो, अर्जिनिन आणि फ्युमॅरेट बनतो आणि फायनली बनते युरिया. जो आपण मी इथे सांगितलं तुम्हाला, युरिया बनते आणि ऑर्निथिन बनते. हा प्रश्न एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मला दिसलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, की युरिया सायकल मध्ये युरिया सोबत जो बाय प्रोडक्ट आहे तो कोणता आहे? तर तो आहे ऑर्निथिन. सो ऑर्निथिन इज द बाय प्रोडक्ट विच इज फॉर्म इन अ युरिया सायकल. तर हा एक ऑर्निथिन एक लक्षात ठेवायचा. मध्यातली सायकल तुम्ही थोडीशी विचारले तरी चालेल. काय लक्षात ठेवू शकता रिएक्शन मध्ये? महत्वाचं म्हणजे CO2 सोबत हा NH2 ग्रुप कंबाईन होत आहे आणि अर्जिनिन आणि फ्युमॅरेट नंतर युरिया जो फॉर्म होतो त्याच्यासोबत जो एक एक्स्ट्राचा बाय प्रोडक्ट आहे त्याला आपण म्हणतो ऑर्निथिन. आता ऑर्निथिन लक्षात ठेवावं लागेल की युरिया सोबत कंबाईन होतो आणि युरिया जो आहे मग तो फायनली युरिनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीच्या बाहेर जातो. सो हे जे आहे सगळं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. इट इज ऑल अबाउट द मेटाबॉलिझम ऑफ अ प्रोटीन. आणि याच्यानंतर एक छोटासा कन्सेप्ट बाकी आहे, त्याला म्हणतो आपण की हे जे सगळे रिॲक्शन्स मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक वेळी इथे काय सांगितलं मी तुम्हाला? कोणते कोणते एन्झाईम सांगितलंय. कधी कधी काय होतं की बाय बर्थ अशा प्रकारचे एन्झाईम अब्सेंट असतात आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात हे शॉर्टमध्ये एकदम 2 मिनिटात 3 मिनिटात आपलं होऊन जाईल. तो पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो आपण घेऊया. सो मित्रांनो, तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे की कधी कधी काय होतं, इनबॉर्न एरर ऑफ अ मेटाबॉलिझम. हे जे प्रोटीनचं मेटाबॉलिझम आपण बघत आहे त्याच्यामध्ये इनबॉर्न काहीतरी प्रॉब्लेम असतात. ते इनबॉर्न प्रॉब्लेम कोणते? जसं की मी तुम्हाला सांगितलं की कोणकोणते एन्झाईम जे असतात ते एन्झाईमच बॉडीमध्ये प्रेझेंट न राहिल्याने इनबॉर्न काही डिसीज होतात. जसा पहिला डिसीज आपण बघूया तो आहे फिनिल किटोयुरिया. सो व्हॉट इज अ फिनिल किटोयुरिया? यामध्ये काय असतं की डिफिशियन्सी ऑफ एक एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे फिनिल ॲलानिन हायड्रॉक्सिलेज. सो फिनिल किटोयुरिया हा जो डिसीज आहे हा होतो का बरं? कारण की आपल्या बॉडीमध्ये एक एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे फिनिल ॲलानिन हायड्रॉक्सिलेज. हा एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये नसतो आणि हा एन्झाईम नसल्यामुळे फिनिल ॲलानिन जे आहे ते टायरोसिन मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. बघा छोटासा कन्सेप्ट आहे. 2017 मध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, तुम्ही पेपर बघून घ्या. बघा मी काय सांगतो आहे. फिनिल ॲलानिन हायड्रॉक्सिलेज नावाचा एन्झाईम इनबॉर्न आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की फिनिल ॲलानिन हा टायरोसिन मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. बघा मी इथे क्रॉसचं साइन दिलंय. सो फिनिल ॲलानिन टायरोसिन मध्ये कन्वर्ट होत नाही आणि म्हणून हे कन्व्हर्शन होत नसल्यामुळे फिनिल ॲलानिनचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये, आपल्या युरिनमध्ये वाढायला लागते आणि ही सिच्युएशनला म्हणतात फिनिल किटोयुरिया. सो व्हॉट इज फिनिल किटोयुरिया? आपल्या बॉडीमध्ये फिनिल ॲलानिन हायड्रॉक्सिलेज नावाचा एन्झाईम कमी असतो किंवा नसतो, इनबॉर्न तो नसतो आणि इनबॉर्न नसल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय होतं, फिनिल ॲलानिनचं कन्व्हर्शन टायरोसिन मध्ये होऊ शकत नाही. कारण की याचं इथे कन्व्हर्शन होण्यासाठी जो एन्झाईम लागते तो हा आहे आणि तोच ऑब्सेंट असल्या कारणाने हे कन्व्हर्शन होऊ शकत नाही आणि फिनिल ॲलानिनचं आपल्या बॉडीमध्ये प्रमाण कंटिन्युअसली वाढत जातं आणि त्या सिच्युएशनला म्हणतात फिनिल किटोयुरिया. आता दुसरा पॉईंट बघा, दुसरा डिसीज बघा, अल्कॅप्टोयुरिया. मला वाटते हा किंवा हा दोनपैकी एक प्रश्न 2017 मध्ये आलेला आहे. सो अल्कॅप्टोयुरिया म्हणजे काय बघा, यामध्ये जे डिफिशियन्सी असते त्याला म्हणतात होमोजिनेटायसिस ऍसिड ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम कमी असतो
आणि एरर इन अ फिनिल ॲलॅलिन मेटाबॉलिझम, त्याच्यामुळे काय होतं, फिनिल ॲलॅलिनचं मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे होमोजिनेटेसिस ऍसिड जो आहे हा आपल्या बॉडी नसल्यामुळे, हा एन्झाईम नसल्यामुळे होमोजिनेटेसिस ऍसिड जे आहे याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढत जाते आणि या ऍसिडचं प्रमाण वाढत झाल्यामुळे ब्लडमध्ये पण आणि युरिनमध्ये पण याचं कंटिन्युअसली प्रमाण वाढत जाते. युरिन तर या होमोजिनेटिस ऍसिडचं प्रमाण आपल्या युरिनमध्ये वाढल्यामुळे युरिनचा कलर जो आहे हा डार्क कलर व्हायला लागतो. इतकंच काय, जे आपले कार्टिलेज आहे, जे आपले टिश्यू आहे ते डार्कन पडायला लागतात. त्या सिच्युएशनला म्हणतात की ओक्रोनोसिस. ओक्रोनोसिस म्हणजे काय की या होमोजिनेटिस ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे आपला जो कार्टिलेज असतात आणि अदर प्रकारचे जे काही कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्या सगळ्यांमध्ये डार्कनेस यायला लागतो. आपली जी युरिन आहे ती युरिन ब्लॅक कलरची व्हायला लागते आणि हा सगळा कार्यक्रम होऊन कशामुळे राहिला, कारण की आपल्याकडे हा जो होमोजिनेटिस ऍसिड ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम होता तो नाही, त्याच्यामुळे होमोजेनेटिक ऍसिडचं प्रमाण वाढायला लागते. हा एन्झाईम आहे ज्याने या होमोजेनेटिक ऍसिडला कशामध्ये तरी कन्वर्ट केलं असतं, पण हा एन्झाईमच नाही, त्याच्यामुळे या होमोजेनेटिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि अशा प्रकारे आपली युरिन पण ब्लॅक व्हायला लागते, कार्टिलेज जे आहे ते पण ब्लॅक व्हायला लागतात, डार्क व्हायला लागतात, कनेक्टिव्ह टिश्यू देखील ब्लॅक व्हायला लागतात. हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 2017च्या हिशोबाने हा आलेला प्रश्न आहे, तर याच्यावर काही पण प्रश्न येऊ शकतात. मग बघा, अल्बिनिझम म्हणजे काय, तर डिफिशियन्सी ऑफ टायरोसिनेज नावाचा एक एन्झाईम असतो, त्याची डिफिशियन्सी असते, त्याच्यामुळे अल्बिनिझम नावाचा डिसीज होतो. आणखी एक महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे, त्याला म्हणतात टायरोसिनोसिस. सो डिफिशियन्सी ऑफ पी हायड्रॉक्सी फिनिल पायरुवेट हायड्रॉक्झिलेट नावाचा एन्झाईम कमी असल्या कारणाने हा टायरोसिनोसिस नावाचा डिसीज होतो. सो हे दोन खूप जास्त महत्वाचे आहे, याला तुम्ही एकदम कव्हर करा. आणि पुन्हा एकदा मी का सांगतोय की समजून घ्या यार, कारण की हे जर नाही समजलं ना तर याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेला आहे. जर फिनिल कीटो युरियावर प्रश्न आलेला असेल तर कधी कधी अल्कॅप्टो युरियावर यावेळेस का येणार नाही याच्यावर बिलकुल येऊ शकते. एकदम तोडीला तोड असे प्रश्न आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करूनच क्वेश्चन पेपर काढला जातो. सो पुन्हा एकदा मी सांगतो, एक एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे फिनिल ॲलॅलिन हायड्रॉक्झिलेज. हा एन्झाईम नसल्यामुळे हा फिनिल ॲलॅलिन याच्यामध्ये कन्वर्ट होत नाही. हा एन्झाईम राहिला असताना पटकन याच्यामध्ये कन्वर्शन झालं असतं. सो आता फिनिल ॲलॅलिन टायरोसिन मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही ह्या एन्झाईमच्या ऑप्शनमुळे. फिनिल ॲलॅलिनचं प्रमाण वाढतं आणि याच डिसीजला म्हणतात फिनिल कीटो युरिया. सो मित्रांनो, इथे आपण आपला मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन संपवतो आहे आणि इथेच आपण टोटल आपला मेटाबॉलिझम टॉपिक देखील संपवतो आहे. काही एमसीक्यूज याच्यावरचे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जर वेळ मिळाला तर मी देखील मेटाबॉलिझमवर एक स्पेशल एमसीक्यू सेशन घेऊया. पण आधी काही महत्त्वाचे टॉपिक किंवा आपण एमसीक्यू घ्यायचं हे आता लगेच ठरवूया. सो भेटूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सत्यमेव जयते.